लाल किताब म्हणते राहू 10 में दुनिया बस में. एवढा पॉवरफुल राहू या. बापरे. असे व्यक्ती ना घरामध्ये काहीतरी युनिक काम करतात. जेव्हा 11व्या घरामध्ये राहू असतो ना, त्यांच्या फोनची स्क्रीन खूप जास्त डॅमेज होते. जर तुम्ही हिंदू आहात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये रोज तुमच्या फॅमिली सोबत मिळून ना पूजा पाठ करणं जरुरी आहे. 10व्या घरात राहू यार, कुणाच्या 11व्या घरात आहे तर तो चांगला समजला जातो. तर मग काय कर्म चुकीचे केले की राहू खराब होतो? मॅम, अशा काही रेमेडीज आहेत का की ज्या राहूला स्ट्रॉंग करतील, तुम्हाला अडचणी येत आहेत त्या कम्प्लीट अडचणी दूर होतील, तुम्हाला मालामाल करतील पैशाच्या बाबतीत? अशा कोणत्या रेमेडीज आहे ना? सगळ्यात चांगली रेमेडी राहूची आहे ना, टॉयलेट साफ करणं आहे. तर मग तुम्हाला असं वाटेल अरे ही काय फालतू रेमेडी आहे. तुम्ही काही करा न करा, ठीक आहे, तुम्ही रोज मंदिरात जा न जा, अमावस्या, पौर्णिमा, संक्रांती आणि दिवाळी या टाइमला फक्त दान करा. तुमच्या लाईफमध्ये 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता 1 ते 12 घरांपैकी कोणत्या घरामध्ये राहू असला तर तो व्यक्ती पॉलिटिशियन बनू शकतो? 6th हाऊस राहू, 10th हाऊस राहू. नरेंद्र मोदी 6th हाऊस. करेक्ट. काही महिला अशा असतात की त्यांना बेबी व्हायला त्रास होतो, तर त्यांच्यासाठी आपण काही राहूची रेमेडी देऊ शकतो की ज्याच्यामुळे काही फरक पडेल? 3rd हाऊस मध्ये ज्यांचा राहू आहे, मी दुर्गा मातेची पूजा करायची, त्यांना नवरात्री खूप चांगलं सेलिब्रेट करायला पाहिजे. आपण जेव्हा बघतो तर भरपूर रेमेडीज आहेत. काही रेमेडी काम करतात, काही रेमेडी काम नाही करत. कारण भरपूर लोक बोलतात की मी तर हे केलं पण मला काहीच फायदा झाला नाही. तर कोणत्या रेमेडीज ऍक्च्युअलमध्ये काम करतात आणि कोणत्या रेमेडीज काम नाही करत? कोणत्या रेमेडीज काम करतात? ज्या पूजा पाठच्या रेमेडी आहेत ना त्या सगळ्यात जास्त काम करतात आणि सगळ्यात क्विक रिझल्ट देतात. त्यांचे जे मुलं जर आहे ना अभ्यास करत नसतील, शाळेमध्ये त्यांना चांगले मार्क्स पडत नसतील, त्यांच्यासाठी एक बेस्ट रेमेडी आहे. त्यांना हनुमान चालिसाचा पाठ करायला लावा आणि सूर्याला पाणी द्यायला लावा. नाही त्यांचे नंबर 1 नंबर 2 मार्क्स आले ना, त्यांची रँकिंग आली ना, तर माझं नाव चेंज करत होतं. आता जर राहू 8व्या घरात आहे तर मग काय परिणाम होतो? जेव्हा राहू 8व्या घरामध्ये बसतो ना, 8वं घर जे आहे दुःख दर्द पीडाचं आहे. तर इथं राहू ना कधी सडन गेन पण देऊ शकतो, सडन लॉस पण देऊ शकतो. आता ते डिपेंड करतं बाकी कॉम्बिनेशनवर पण. यांच्यासाठी जास्त रेमेडीची गरजच नाही आहे. जर त्यांना काही अडथळे येत असतील ना तर त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे की तुम्ही काय करा, गंगा स्नान करा. जर तुमचा ज्युपिटर तुमच्या राहूला 5वी आणि 9वी दृष्टी देत असेल ना तर तुम्हाला राईज होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे हिनया कोळेकर मॅम. नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये दशा असतात, महादशा असतात आणि ग्रह असतात. तर राहू झाला, शुक्र झाला, तर हे जे असे ग्रह आहे याच्यावरून तुमच्या आयुष्यातला पैसा कळतो, तुमची लक्झरी लाईफ आहे का नाही ते कळतं, तुम्हाला कोणता जॉब मिळू शकतो, या सगळ्या गोष्टी कळतात. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण राहू ग्रहाबद्दल बोलणार आहे. 1 ते 12 हे जे घरं असतात, म्हणजे ते मॅम तर आपल्याला डिटेलमध्ये समजवतीलच. तुमचा राहू हा ग्रह कोणत्या घरात बसलाय त्यावर तुमचं अख्खं आयुष्य अवलंबून असतं. त्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला मॅमला आज विचारायची आहे आणि तुम्हाला पण सांगायची की मॅम एक IT इंजिनियर आहेत, म्हणजे त्यांनी IT मध्ये त्यांचं इंजिनिअरिंग केलंय. त्याच्यानंतर जावा डेव्हलपर त्या होत्या. त्यांच्याकडे मर्सिडीज आहे आज, त्यासोबतच त्यांचं स्वतःचं घर आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी ITच्या जॉबवर केल्या आणि आज त्या ॲस्ट्रॉलॉजर बनल्या आहेत. तर मॅम, मला सगळ्यात आधी तुम्हाला त्याबद्दलच विचारायचं की तुम्ही ही अशी ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जर्नीमध्ये कसं आला? ओके, तर त्याआधी आपण ना चालू करण्याआधी ना आपण गणेशजीचं नाव घेऊ. गणपतीचं जर नाव घेतलं ना तर मग आपण सुरू करू. नक्की. ठीक आहे. तर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. ओके, तर आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ना ज्या तुमच्या हातात नसतात, ती कम्प्लिटली डेस्टिनी असते. तर असे काही कॉम्बिनेशन असतात ना चार्टमध्ये, ते तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजीमध्ये घेऊन येतातच. तर माझ्या अशा आयुष्यामध्ये असे काही इव्हेंट झाले ज्याचे मला आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आय स्टार्टेड लर्निंग. आणि मग काय झालं की मी कधी याच्यामध्ये आले मलाच कळालं नाही. ओके, तर ते अशी जर्नी झाली स्टार्ट इथे. मग जे ठरलेलं होतं, म्हणजे तुम्ही जॉब करत होत्या 10 कंट्रीज मध्ये तुम्ही जाऊन आले आजपर्यंत तुमच्या ITच्या जॉबमुळे. तर त्याच्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन आलं, तर मग जे काही इन्सिडेंट्स घडला तुमच्या लाईफमध्ये आणि त्यानंतर मेडिकल इन्सिडेंट्स होता ऑब्व्हियसली, तर त्याच्यानंतर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीत आला. तर जेव्हा तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी शिकल्या तर तेव्हा तुम्हाला तुमच्या कुंडलीत
ते होतं का की हे ट्रान्सफॉर्मेशन माझ्या आयुष्यात येणार आहे, हा ग्रह बदलणार आहे किंवा हे असं होणार आहे, ते काय होतं की जेव्हा तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की आयटीतून तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आल्या? जे तुम्ही वर्ड युज केला ना ट्रान्सफॉर्मेशन, तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक हाऊस आहे आपल्या कुंडलीमध्ये. तर ते कसं बघायचं हे तर मी सांगेलच पुढे जेव्हा आपली चर्चा चालू होईल. तर 8th हाऊस मध्ये जर राहू असेल, नाही तर स्कॉर्पिओ मध्ये जर राहू असेल, तर तुमच्या लाईफमध्ये सडन इव्हेंट्स होतातच. त्याच्यामुळे आणि अजून एक कॉम्बिनेशन असतं जेव्हा तुमचं सॅटर्न आणि केतू जेव्हा कॉम्बिनेशन, शनी आणि केतू. ओके, हा, जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि केतू हे सोबत असतात, नाहीतर ट्राईंग मध्ये कसे पण कनेक्ट झालेले असतात, तर तुमच्या आयुष्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी कधी ना कधी येते म्हणजे येतेच. ओके, जरुरी नाहीये की तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी कराल, पण तुम्हाला इंटरेस्ट तर असेलच. बरं. तर ते कॉम्बिनेशन असे बरेचसे कॉम्बिनेशन होते माझ्या चार्टमध्ये, तर त्याच्यामुळे मला कळालं. आणि मेन म्हणजे राहूच्या दशामध्येच हे मी शिकायला चालू केलं, आणि राहूच्या दशामध्येच माझ्या लाईफमध्ये जे सडन इव्हेंट झालेत ना, तर ते व्हायला चालू झालंय. ओके, म्हणजे त्या दशेनेच तुमच्या तेवढ्या चेंज आणला. तर ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणलं ना आपण की 8th हाऊस त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि स्कॉर्पिओ राशी पण ट्रान्सफॉर्मेशनची राशी आहे. बरं. तर त्याच्यामध्ये स्कॉर्पिओ मीन्स ओके, मराठीत सांगायचं झालं तर तुमच्या कुंडलीमध्ये 8वं घर हे ट्रान्सफॉर्मेशनचं घर आहे, आणि जी स्कॉर्पिओ राशी आहे ती ट्रान्सफॉर्मेशनची राशी आहे. ओके, आता बऱ्याचशा लोकांना क्वेश्चन असेल की अरे स्कॉर्पिओ राशी म्हणजे वृश्चिक राशी काय असते, 8वं घर काय असतं. तर बेसिक्स पासून आपण स्टार्ट करू, म्हणजे सगळे आपल्याला समजू शकेल. म्हणजे लोकांना आता कळून जाईल की तुम्ही काय करा ना आता, की सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, तर आपण राहू तुमच्या कोणत्या घरामध्ये ते आपण डिस्कस करणार आहे. मॅम आपल्याला सांगणार आहे की तुमचा जर पहिल्या घरात राहू आहे, दुसऱ्या घरात आहे, तर तुमच्या आयुष्यात काय होऊ शकतं, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीचा माणूस आहे आणि तुम्ही काय रेमेडी केली पाहिजे तर तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करा की गुगलवर सर्च करा, आणि गुगलवर सर्च करा की फ्री कुंडली असं, तुम्हाला 2-3 वेबसाईट येतील. वेबसाईटवर तुमचे बर्थ डिटेल्स ॲक्युरेट टाका, आणि एक चार्ट येईल तुम्हाला, तो चार्ट फक्त डोळ्यासमोर ठेवा. बरोबर मॅम? आणि आपण पण एक आयडिया म्हणून स्क्रीनशॉट लावू की कसं चेक करायचं ते तुम्ही सांगा कसं. आता सगळ्यात पहिले तुम्हाला हे क्वेश्चन असेल की मला कसं कळेल की माझा राहू कुठे बसलाय. तो जो चार्ट आहे त्याच्याने तुम्हाला कळेल की माझं हे पहिलं घर आहे, हे दुसरं घर आहे, हे 4थं घर आहे, हे 7वं घर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की तुमचा राहू कुठे बसलाय. हिंदी आणि मराठीमध्ये रा लिहिलं असेल आणि इंग्लिशमध्ये आरे लिहिलं असेल, तर समजायचं की या घरामध्ये माझा राहू बसला आहे. ठीक आहे, तर तुमच्या 4थ्या घरामध्ये आरे लिहिलं असेल नाही तर रा लिहिलं असेल, तर म्हणजे 4थ्या घरामध्ये तुमचा राहू आहे. तर आता तेवढं तर तुम्ही पाहिलंय. आता तुम्हाला 1 पासून पहिल्या घरामध्ये ज्यांचा राहू त्याच्यापासून 12व्या घरापर्यंत त्याचं मॅम पूर्ण एक्सप्लेन करतील. येस मॅम. करेक्ट. आता हे जे आहे ना ते आपलं पहिलं घर आहे. आता पहिलं जे घर आहे ना ते स्वतःची पर्सनॅलिटी आहे, आपण स्वतः आहोत. आणि राहू जो आहे ना, जेव्हा तुम्ही त्याचा फोटो बघाल ना, पूर्ण बॉडी नाही आहे, फक्त डोकं आहे. जर तुम्हाला आहे ना त्याची स्टोरी माहित असेल ना समुद्र मंथनची, तर स्वर्ण भानू एक राक्षस होता. त्याची इच्छा होती की मला अमर बनायचंय, मला अमृत प्यायचंय. तर त्याने काय केले, आपला वेश बदलला आणि देवतांच्या लाईन मध्ये लागला. ठीक आहे, तर ती एक स्टोरी आहे, ती तुम्हाला माहितच असेल बऱ्याचशा लोकांना. तर शॉर्ट मध्ये मी तेच आहे. हा, तर मग त्याने काय केलं, आपला वेश बदलला आणि त्या लाईन मध्ये बसला. मग काय होतं, त्यांनी काय केलं, आपला वेश बदलला म्हणजे लोकांना भ्रमित केलं. तर मग जिथं राहू बसेल ना तिथं भ्रम क्रिएट करतो. ओके, आणि त्याची इच्छा होती की मला ना अमर बनायचंय, मला ना अमृत प्यायचंय. तर ती इच्छा त्याची पूर्ण नाही झाली. तर मग ते काय झालं, डिससॅटिस्फॅक्शन झालं. म्हणजे जिथं राहू बसेल ना तिथे काय होतं, डिससॅटिस्फॅक्शन तुम्हाला येईल. ती अधुरी इच्छा म्हणतात ना, पूर्ण ना होणारी इच्छा, तर ती त्या घरामध्ये राहील. तर आता पहिल्या घरामध्ये काय होतं, असे व्यक्ती ना सेल्फ ऑब्सेस असतात. असे व्यक्ती ना थोडे सेल्फ ऑब्सेस असतात की अरे ते स्वतःबद्दल विचार करतात, हे स्वतःबद्दल नेहमी बोलत असतात. बाकीचे लोक त्याला म्हणतात अरे हा आता खूप सेल्फिश आहे, पण ते सेल्फिश नसतात, ते सेल्फ लव्ह असते. ते स्वतःबद्दलच विचार करतात की हमेशा की मला हे इम्पॉर्टंट आहे की नाही. ते स्वतःबद्दल विचार करतात की मला हे चांगलं वाटतंय की नाही, मी काय करायला पाहिजे. आणि त्यांचं डोकं खूप शार्प असतं. त्यांचं एवढं शार्प माइंडेड असतात ना ते, त्यांच्या डोक्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या आयडिया येतात. क्रिएटिव्ह माइंड. हा, क्रिएटिव्ह माइंड असते. पहिल्या घरामध्ये राहू बसतो ना, त्या राहू काय करतो, शार्प माइंडेड करतो लोकांना. ठीक आहे, ते लोक खूप इंटेलिजंट असतात आणि त्यांचं डोकं इतकं क्रिएटिव्ह असतं ना की ते वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन आयडिया घेऊन येतात. जे बाकी लोक विचार करत नाहीत ना, ते विचार करतात ते. जसं आता फोन बनवणं, व्हिडिओ कॉल करणं, हे कोणीतरी विचार केला असेल ना, तशा टाईपच्या ते आयडिया घेऊन येतात, जे बाकी लोक बिलीव्ह नाही करत.
असं त्यांचं डोकं करतात, असं त्यांचं डोकं चालतं. आणि हे लोक लाईफमध्ये खूप चांगलं करतात, पण त्यांना कोणी गाईड करणारं असेल तर. जर आता गायडन्स पाहिजे, त्या व्यक्तींना जर आहे ना गायडन्स मिळालं तर ते व्यक्ती लाईफमध्ये खूप चांगलं करू शकतात. ओके. आणि त्यांच्यासाठी हीच रेमेडी आहे की तुम्हाला लाईफमध्ये कोणाचा तरी गायडन्स घ्यायचा आहे. ओके. त्यांना लाईफमध्ये ना खूप हाईट्स मिळतात, लाईफमध्ये ते खूप वरती जातात, शिखर गाठतात. ओके. त्यांना चांगले रिझल्ट मिळतात. आणि त्यांच्यासाठी अजून एक रेमेडी आहे ना, त्यांना गळ्यामध्ये चांदीची चेन घालायची आहे. ज्यांचा राहू पहिल्या घरात आहे त्यांनी चांदीची चेन घातली पाहिजे. त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतात. काय होईल मॅम जर घातली तर? जेव्हा राहू पहिल्या घरात बसतो ना, ते लोक खूप कन्फ्युज होतात. ओके. ते डिसिजन नाही घेऊ शकत, त्यांचं जे माइंड आहे ना ते इन्स्टेबल होतं. आणि आपण जेव्हा चांदी घालतो ना, चांदी ही चंद्रमाने रिप्रेझेंट होते. ओके. तर ती मन शांत करते, तर मग त्यांचं डोकं पण शांत होतं. हे लॉजिक आहे, याच्या मागचं हे लॉजिक आहे. बरोबर. मॅम जर राहू आता दुसऱ्या घरात आहे कुणाच्या, म्हणजे आता जे बघतायत आणि त्यांना दिसतंय की राग किंवा आहे लिहिलेलं आहे त्यांच्या सेकंड हाऊस मध्ये, तर मग त्यांचं कसं असतं, तो व्यक्ती कसा ग्रोथ वगैरे काय? हा जो हाऊस आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये, आणि सगळी दुनिया त्याच्या मागे आहे. तो आहे मनी. ओके. पैशाच्या मागे लागतात ना सगळे, तो पैशांचा हाऊस आहे. जेव्हा राहू सेकंड हाऊस मध्ये बसतो ना, अशी व्यक्ती महिन्याला 10 लाख रुपये कमवू द्या तरी त्यांना असं वाटतं की अरे मी खूप कमी कमवतोय, माझी वर्थ जास्त आहे, मला 15 लाख कमवायचे. त्यांना ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळत, आणि ही लोक खूप पैशाच्या मागे लागतात. आणि ही लोक पैसे कमवतात पण कधी जर तेव्हा ते फॉरेनला जातात, फॉरेनच्या कंपनीमध्ये काम करत असतील तर त्यांना चांगले रिझल्ट मिळतात. आता फॉरेन म्हटल्यानंतर कॅनडा USच नाहीये. जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मलात आणि तुम्ही दिल्लीमध्ये काम करताय तर ते तुमच्यासाठी फॉरेन झालं. म्हणजे हवा पाणी डिफरंट असलं पाहिजे, कल्चर डिफरंट असलं, बरोबर, ते तुमच्यासाठी फॉरेन आहे. ओके. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जर तुम्ही MNC मध्ये काम करत असाल नाही तर फॉरेन मध्ये, तर तुम्हाला राहू खूप चांगले रिझल्ट देतो, खूप सारे पैसे देऊ शकतो. ओके ओके. आणि यांच्यासाठी काही रेमेडी आहे, जसं तुम्ही चांदीचं सांगितलं की याच्यासाठी पहिल्या घरात जर राहू असेल तर सेकंड याच्यासाठी काही रेमेडी? या आता तुम्ही फॉरेन मध्ये काम करा, नाही तर फॉरेन लँड मध्ये घरापासून दूर काम करा. घरापासून दूर काम केलं पाहिजे तर ते बेटर आहे. बेटर आहे. ती त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे, ती त्यांना ऍक्च्युली चांगले रिझल्ट देते. मॅम जर सेकंड हाऊस मध्ये राहू आहे जसं तुम्ही बोलले, तर त्या व्यक्तीला पैसा मिळतोच का? पण मिळतो, चांगला मिळतो, पण ते सॅटिस्फाय नसतं असं याच्यातून आपण तुम्ही सांगितलं. ठीक आहे, मिळतो पण सॅटिस्फॅक्शन नाही, सॅटिस्फॅक्शन नाही राहत त्यांना, ते नेहमी असमाधानी असतात. मॅम आता जर कुणाचा राहू हा तिसऱ्या घरामध्ये बसलाय तर त्यांची काय लाईफ मध्ये असतो? ओके, तिसऱ्या घरातला राहू चांगला आहे, कारण की तिसरं जे घर आहे ना ते हार्डवर्कचं आहे, पराक्रमचं आहे. राहू आहे ना एक मेलिफिक प्लॅनेट आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तो आहे ना खराब आहे ना घरामध्ये बसतो ना, त्या टाइमला ना खराब रिझल्ट नाही देत, चांगले रिझल्ट देतो. ओके. राहू जर म्हणजे खराब घरामध्ये, खराब हाऊस मध्ये बसलेला असेल तर तो चांगले रिझल्ट देईल, असं का? ते तर मॅजिक आहे ऍस्ट्रॉलॉजीचं. ओके ओके. तर आहे ना बेसिकली काय होतं ना, ते पराक्रमचा घर आहे. ठीक आहे. आणि राहू काय पराक्रमसाठी फेमस आहे. ओके. थर्ड हाऊस मध्ये जेव्हा राहू बसतो ना, अशी व्यक्ती खूप हार्डवर्किंग असतात. भलेही त्यांच्याकडे चांगले स्किल नसतील, पण ते इतके हार्डवर्क करतात ना, आपल्या हार्डवर्कनी वरती जातात लाईफमध्ये. खूप त्यांना ना हाईट्स मिळतात. ते निरंतर हार्डवर्क करतात आणि त्याच्यामुळे ते लाईफ मध्ये ना हाईट्स वर जातात. ओके. तर आणि यांच्यासाठी खूप चांगली रेमेडी आहे ना, दुर्गा माताची पूजा करणं. ओके. थर्ड हाऊस मध्ये ज्यांचा राहू आहे मी दुर्गा मातेची पूजा करायची, त्यांना नवरात्री खूप चांगलं सेलिब्रेट करायला पाहिजे, तर त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतील. तर आणि बेस्ट एक्झाम्पल आहे विराट कोहली. विराट कोहलीचा राहू हा तिसऱ्या घरामध्ये आहे. त्यांच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्या एवढं हार्डवर्किंग व्यक्ती कोणीच नाही, आणि त्यांच्या हार्डवर्कची चर्चा पूर्ण इंटरनेटवर आहे. करेक्ट. खूप मेहनती विराट कोहली, खूप मेहनती आहेत. तर त्यांना ती किती हाईट्स मिळाली ते तर माहितच आहे. ऑफकोर्स राहूच नाही, बाकी पण प्लॅनेट आहेत. राहू एक असा प्लॅनेट आहे ना, तुम्हाला रंगवरून राजा बनवू शकतो. आणि थर्ड हाऊस राहू मध्ये आणि थर्ड हाऊसचा राहू खूप चांगला आहे, तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. राहू जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगला असेल ना, तर तुम्ही त्याला स्ट्रॉंग करा. पण जर तो आहे ना खराब असेल तर त्याला तुम्ही शांत करा. नाही तर तुम्हाला ना राहू इतके खराब रिझल्ट देईल ना, तर तुम्हाला लाईफमध्ये कळणार नाही. राहू तुमच्या लाईफमध्ये वादळासारखा आहे. जर तुमच्या लाईफमध्ये वादळ आलं ना, तुम्ही कुठे जाऊन पडताल ना तुम्हाला कळणार पण नाही. लाल किताबमध्ये राहूला मध्ये चलती गाडी में रोड आहे, म्हणजे चालत्या गाडीमध्ये अडथळा आहे. तर तुमचं चालतं काम जर खराब होत असेल ना, तर तुम्ही समजा तुमचा राहू खराब आहे.
राहू चांगला आहे की खराब हे जर ओळखायचं असेल ना, तर तुमचं कोणतं काम चालू आहे, लास्ट मुमेंटला जर तुमचे कामं खराब होत असतील ना, तर तुमचा राहू खराब आहे. हो, असं आहे. जर शेवटी आपलं काहीतरी एखादं काम येतं आणि ते वाढून जातं तर मग समजायचं की आपला राहू खराब आहे. हा, बरोबर. हा. आता मॅम, चौथ्या घरातला जर आपण राहू बघितला, ज्या लोकांचा चौथ्या घरामध्ये राहू आहे, तर त्या लोकांबद्दल काय सांग? चौथ्या घरातला राहू असा म्हणतो, जर तू घरात राहिला तर तुला मी काहीच देणार नाही, बर. घरापासून दूर गेला तर तुला सगळं काही देईल. असं आहे. जर का तुम्ही तुमच्या घरापासून दूर राहतात, फॉरेनला राहतात, तर तुम्हाला चांगले रिझल्ट देईल. आणि अशा लोकांना घराची एवढी ओढ असते ना, ते म्हणतात की मला मम्मीला सोडून जा वाटत नाही, मला घरच्यांना सोडून जा वाटत नाही. तर पण राहू, ज्यांचा राहू 4th हाऊस मध्ये ना, त्यांना ते घरापासून दूर घेऊन जातातच. त्यांना जर लाईफमध्ये चांगलं करायचं असेल ना, तर घरापासून दूर जा, तीच त्यांची रेमेडी आहे. ओके, चौथ्यासाठी हेच आहे, ती त्यांनी घरापासून हा. आता जर राहू 5व्या घरात आहे कुणाचा, तर मग काय सांगा? 5व्या घरामध्ये जेव्हा राहू येतो ना, जेव्हा 5वं जे घर आहे ना, ते रोमांसचं घर आहे. ओके. हा, तर त्यांचे मल्टिपल अफेअर होण्याचे खूप चान्सेस असतात. जेव्हा राहू 5th हाऊस मध्ये बसतो ना, त्या टाइमला यांचे खूप सारे अफेअर होतात. ओके. अफेअर म्हणजे कोणते? लग्नाच्या आधीवाले अफेअर. ओके. जे लव्ह रिलेशनशिप आहेत ना, जे प्रेमाचे संबंध आहेत, ते 5व्या घराने बघतात. ओके. तर मग जेव्हा राहू इथं बसतो ना, तेव्हा त्यांचे 2-3 तर ब्रेकअप झालेलेच असतात. अरे बापरे, इतकं होतं म्हणजे? कारण की काय होतं, हे बघा, ह्या ना दुनियाचा एक दस्तूर आहे. जेव्हा तुम्ही कोणासाठी खूप काही करता ना, ती लोक तुम्हाला ग्रँटेड घ्यायला लागतात. मग हे अशी लोक असतात ना, जे आपल्या पार्टनरसाठी खूप काही करतात आणि त्यांचा पार्टनर त्यांना ग्रँटेड घेतो. तर मग जेव्हा 5th हाऊस मध्ये बसेल ना, आणि अशा लोकांचं ना क्रिएटिव्ह माइंड खूप चांगलं चालतं, कारण की हे क्रिएटिव्हिटीचा पण हाऊस आहे. ओके. तर अशा लोकांची क्रिएटिव्ह माइंड पण खूप चांगलं चालतं. तर अशा लोकांना मेडिटेशन करणं खूप चांगलं आहे. जेव्हा 1st हाऊस मध्ये आहे, 4th हाऊस मध्ये आहे, 5th मध्ये आहे, 9th मध्ये आहे, 12th मध्ये आहे, अशा लोकांना मेडिटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी मेडिटेशन केलं पाहिजे. ओके. जेव्हा ते मेडिटेशन करतात ना, त्यांना खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात. ओ, म्हणजे 5व्या घरात जर कुणाचा राहू आहे तर त्यांनी मेडिटेशन करावं. मेडिटेशन करावं. मॅम, 5व्या बद्दल अजून काही रेमेडी देता येईल आपल्याला, की आपण 6व्या घरावर आता जायचं? 6व्या घरावर जाऊ. तसं तर मी कॉमन 2-3 अशा रेमेडी सांगते ना, ज्या तुम्हाला चांगला रिझल्ट देतील, सगळ्यांना चांगला देतील. ते शेवटी आपण सांगणार आहे. बरोबर. जेव्हा 6व्या घरामध्ये राहू बसतो ना, या घराला ना रोग रिपुरींचा हाऊस म्हणतात, म्हणजे बिमारीचा हाऊस आहे. तिथं काय होतं, बिमाऱ्या होतात. जेव्हा राहू इथं बसतो ना, तर अशा व्यक्तींना बिमारी पण होते. पण कधी होते? जेव्हा त्याची दशा चालू होते. ओके. ओके. दशा चालू झाली ना, तर त्यांना अशी बिमारी होती जी लवकर आयडेंटिफाय नाही होत. ओके. अशा लोकांना अशी बिमारी होती ना, जी लवकर आयडेंटिफाय नाही होत. पण इथं राहू बसून ना, तो त्यांना ना खूप चांगले रिझल्ट देतो. अशा व्यक्तींना काय होतं, जे त्यांचे शत्रू असतात ना, त्यांच्यावरती विजय मिळतो. ओके. त्यांच्याजवळ ना शत्रू टिकत नाहीत. बरोबर. बेस्ट एक्झाम्पल आहे मोदीजी. त्यांचा राहू 6व्या घरात आहे का? तर त्यांना जेवढे लोक ओरडतात, शिव्या देतात ना, तेवढे ते राईज करतात. राईट. जेव्हा तुमचा राहू 6th हाऊस मध्ये आहे ना, त्या टाइमला तुम्ही जेवढं होईल तेवढं ना, कोणाशी भांडणं करायची नाहीये, कोणाला आन्सर द्यायची गरज नाहीये. तुमचा राहू तिथं ना परफेक्ट आहे, तो तुम्हाला रिझल्ट देतो. बरोबर. लोक जेवढं तुम्हाला ओरडतील, जेवढं तुम्हाला क्रिटिसाइज करतील, तेवढं तुम्ही राईज करताल. ओके. मला याच्यावरून एक एक्झाम्पल आठवलं. मी जिथे राहत होते ना, त्या हाऊसचे जे ओनर होते, ते एक बिल्डर होते. ओके. तर त्यांचं कसं आहे ना, त्यांना मी नेहमी म्हणायचो की अरे घराचं रिनोव्हेशन करा, हे कमी आहे. तर ते कधी आन्सर देत नव्हते. पण मला ते हमेशा ना दर थर्सडेला मंदिरामध्ये भंडाऱ्यामध्ये मिळत होते. ओके. कारण की 6th हाऊस सेवाचा पण आहे, आणि जेवढे लोक सेवा करतात तेवढं लोकांना ते राईज देतं. ते एवढे श्रीमंत होते ना, ते असे त्यांना बोलायला गेलं ते काही काम करत नव्हते, पण त्यांना एवढं राईज. मी विचार करायचा, यार एवढा खराब माणूस आहे तरी एवढं त्याला राईज कसं मिळतंय? कारण ते सेवा करायचे. आणि यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे, तुम्ही सेवा करा. तुम्ही जेवढी सेवा करताल ना, लाईफमध्ये तुम्हाला तेवढी ग्रोथ मिळेल. जसं मोदीजी पण आपण बघितलं, तर ते एक प्रकारे देशाची सेवाच करताय, लोकांची सेवाच करताय ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून बघा, त्यांच्या रील येतात बघा, ते मंदिरामध्ये जातात, गुरुद्वाऱ्यामध्ये जातात आणि तिथे सेवा करतात. जेव्हा राम मंदिर बांधलं ना, त्यांनी काय केलं, स्वतःच्या हाताने ज्या वर्करनी बांधलं ना, त्यांचे पाय धुतले आणि काय केलं, त्यांना जेवायला वाढलं, त्यांना प्रसाद दिला, त्यांना काय जेवढं बेसिकली हे म्हणायचं होतं, जे आपलं 6वं घर आहे ना, ते वर्करचं पण आहे. आणि जेवढं तुम्ही त्या लोकांना करताल, त्यांच्यासाठी करताल, तेवढं तुम्हाला राईज मिळेल. जेव्हा इथे शनी पण बसतो, तेव्हा तुम्ही जेवढी सेवा कराल ना, तेवढा तुम्हाला मेवा मिळतो. म्हणजे हे सेम राहू आणि शनीचं थोडं ही गोष्ट सेम आहे. एक्झॅक्टली. मॅम, आता 7व्या घराकडे जर आपण गेलो, की ज्या लोकांचा राहू हा 7व्या घरामध्ये, ते कुंडलीत ते आता बघतच असतील, तर त्या लोकांचं लाईफ कसं असतं आणि पैशा रिलेटेड, रिलेशनशिप, मनी, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय? 7वं जे घर आहे ना,
जगातले सगळ्यात जास्त लोक या हाऊसच्या माग आहेत. पाहिजे का म्हणजे 7वं जे घर आहे ना ते असं घर आहे, दुनिया त्याच्यासाठी पागल आहे. ते मॅरेजचं घर आहे. सगळे लोक त्याच्याबद्दल आहे ना, सगळ्यांना इच्छा असते की माझ्या लग्नाबद्दल मला सांगा, कधी होणार आहे, कधी होईल, कसं राहील, ते सगळं बेसिकली त्यांना जाणून घ्यायचं असते. तर जेव्हा राहू इथं बसतो ना, तर अशी व्यक्ती आपल्या स्पाऊससाठी ना खूप काही करतात. म्हणजे इतकं काही करतात की मग त्यांचा पार्टनर म्हणतो की अरे यार खूप प्रेम झाला, आता आहे ना त्याला धोका देऊ, अशा टाइप मध्ये. ओके, असं येऊ शकतं. हा, कारण की जेव्हा ना मुंग्या तिथंच लागतात ना जिथं जास्त गोड असतं. बरोबर. मग एका रिलेशनशिप मध्ये खूप जास्त प्रेम झालं तर मग त्यांना असं वाटतं की अरे यार खूप प्रेम झालंय, मला सहन होत नाही, चला आता त्याला धोका देऊ. तर पण राहू तिथे बसल्यानंतर यांचे 2-3 अफेअर तर होऊ शकतात, पण त्याच्यासाठी अजून जरुरी बघणं आहे की मेलिफिक प्लॅनेट त्याला बघतायत की नाही. म्हणजे दुसरे प्लॅनेट जसे शुक्र वगैरेची पण त्याच्यावर काही जर दृष्टी असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. हा, करेक्ट होऊ शकतं. ते कॉम्बिनेशन बघणं जरुरी आहे, नाहीतर हा फक्त एवढं डायलॉग ऐकून ना तुम्ही भांडणं करायला का लागू आपल्या की लगेच असंच आहे का नाही. त्यासाठी म्हणजे ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जे बोलतात तुम्ही किंवा चिटिंग करणे हा एक प्रकार येतो. तर त्यामध्ये जर तुमचं 7व्या घरामध्ये राहू तर लगेच असं नाही होणार, बट बाकीचे ग्रह पण चेक करावे लागतील. हा, नाही बाकीचे कॉम्बिनेशन चेक करा. हा, पण मॅक्सिमम टाइम असं बघायला भेटतं जरूर. 7वं जे घर आहे ना मॅरेज साठी पण आहे आणि बिझनेस साठी पण आहे. की लोक बिझनेस पण खूप चांगलं करतात आणि त्याच्याशी ना डिससॅटिस्फाईड पण राहतात, हे ना बिझनेस पासून डिससॅटिस्फाईड राहतात. जर ते पार्टनरशिप मध्ये करत असतील ना तर ते नाही चांगलं, पण अगर ते एकटी करत असतील ना त्यांच्यासाठी चांगलं आहे. ओके, एकटं केलं तर चांगलं आहे. पार्टनरशिप मध्ये 7व्या घरात ज्यांचा राहू आहे त्यांनी नको करायला, अवॉइड केलं पाहिजे. हा, आणि अजून त्यांच्यासाठी असं म्हणतात की ना त्यांनी घरामध्ये पेट नाही पाळले पाहिजे. घराच्या बाहेर जरी असतील चालतील, पण घरामध्ये नाही आणायचे, नाही तर त्यांच्या स्पाऊसची तब्येत खराब होती. स्पाऊस म्हणजे नवरा बायको दोघींना कन्सिडर होतं. बरोबर आहे. जसं शेतकरी आहे तर ते गोठ्यामध्ये त्यांचे अॅनिमल्स ठेवत असतात, घरात नाही आणत. हा, घरामध्ये नाही आणायचं असं म्हणतात. ओके, येस. याला की रेमेडी मॅम एखादी की हे केल्यानंतर मग त्यांचा राहू चांगला शांत किंवा हे? मी ऑलरेडी तुम्हाला मेडिटेशन करण्यासाठी तर सांगितलंय. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बिझनेस करत असाल, नाही तर तुम्ही कोणतंही काम करा, तुम्हाला अडथळे येत असतील तर तुम्ही गंगा स्नान करा. आता गंगा स्नान करण्यासाठी जरुरी नाही की तुम्ही गंगेला जावं. जर तुमच्या आसपास जर कोणती पवित्र नदी असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण अमावस्याला स्नान करा. मग तुमचा राहू तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. माझा एक क्लायंट होता, तर त्यांचा ना महिन्याला असं 50 ते 60 हजाराचं फक्त टर्नओव्हर होत होता आणि त्यांचा बिझनेस एवढा चांगला चालत नव्हता आणि 6 महिन्यापासून खूप डाऊनफॉल आला होता. मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही 6 महिने कमीत कमी अमावस्याला जा आणि गंगेमध्ये स्नान करा. बरोबर. तर 2-3 महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट मिळाला. अरे वा. तर त्यांचं ऑलरेडी 50 ते 60 हजाराचं जेव्हा काम चालत होतं ते 5 लाखापर्यंत पोहोचलं. अरे बापरे. आणि याला किती दिवस लागले मॅम पूर्ण याला मोस्टली 3 महिने 2 ते 3 महिन्याचा टाइम होता. आणि फक्त तुम्ही एकच रेमेडी दिलेली का? नाही, अजून 2-3 सांगितलं होतं, पण ते अजून कॉम्बिनेशन बघून सांगितलं होतं. ओके, ते त्यांचं कॉम्बिनेशन बघून मग तुम्ही त्यावेळेस त्यांना रेमेडी दिली. मी कधी पण सांगते, तुम्ही कोणती पण रेमेडी करत असाल, तुम्हाला तुमची पोझिशन माहित आहे ना, मग करा. तुम्ही रॅन्डमली नका करू, कोणती रेमेडी नका करू. करेक्ट. जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्ही त्याला अजून स्ट्रॉंग करा. ठीक आहे, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आणि जर मिळत नसतील तर मिळतील. बरं, जर तो खराब असेल ना तर तुम्ही त्याला पॅसिफाय करा, शांत करा. त्याच्यासाठी रेमेडी करा. जर का तुम्हाला राहू त्रास देत असेल तर मी काय केलं असतं, राहूचे डोनेशन करायला सांगितलं असतं. जेव्हा राहू 7th हाऊस मध्ये असतो ना, 7व्या घरात बसतो, तेव्हा बिझनेस साठी चांगला आहे. जेव्हा तुम्ही एकटे बिझनेस करत असताल, पार्टनरशिप मध्ये थोडा प्रॉब्लेम क्रिएट करेल. तो मॅरेज पार्टनरशिप मध्ये पण प्रॉब्लेम क्रिएट करतो. कारण काय होतं, मी सांगितलं ऑलरेडी, ते खूप जास्त करायला लागतात, म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता जर राहू 8व्या घरात आहे तर मग काय परिणाम आहेत त्याचे? जेव्हा राहू 8व्या घरामध्ये बसतो ना, 8वं घर जे आहे दुःख दर्द पीडाचं आहे. तर इथं राहू ना कधी सडन गेन पण देऊ शकतो, सडन लॉस पण देऊ शकतो. आता ते डिपेंड करतं बाकी कॉम्बिनेशनवर पण. ठीक आहे. 8व्या घरामध्ये जेव्हा राहू असतो ना, सासरकडचे काही ना काहीतरी लपवतात त्यांच्यापासून. त्यांना ते काही सांगत नाही. होऊ शकतं की ना मी ग्रॅज्युएट आहे आणि नंतर कळतं की अरे ही ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नाही. सॅलरी आहे ना 1 लाख आहे सांगतात आणि आहे तर 15,000 20,000 असं काहीतरी लपवतात. असं होऊ शकतं, दोन्ही साईडला होऊ शकतं. मुलाला पण फसवलं जाऊ शकतं आणि मुलीलाही होऊ शकतं आणि मुलालाही. त्यांचं 8व्या घरात आहे. ज्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी ते लपवतात. आणि 8व्या घरामध्ये जेव्हा राहू आला ना, असे व्यक्तींना रिसर्च मध्ये खूप चांगलं काम करतात. जे गुप्त विद्या आहेत ना, रिसर्च आहे, CA आहे, त्यांच्यामध्ये चांगलं काम करतात. मॅन्युफॅक्चरिंगचे जे काम आहे त्याच्यामध्ये ते चांगलं काम करतात. त्यांच्यासाठी हा राहू चांगला आहे. मॅम यांना रेमेडी काय द्याल तुम्ही? काही रेमेडी देऊ शकतो यांच्यासाठी? ऍक्च्युली यांना रेमेडी हेच आहे, तुम्ही रिसर्च मध्ये आहात ना, तुमची ऑलरेडी रेमेडी होत आहे. जर तुम्ही CA आहात, तुमची ऑलरेडी रेमेडी आहे. आणि जर माहित होईल तुम्ही याच्यापैकी काहीच काम करत नाहीये तर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी शिका. फक्त शिका, इंटरेस्ट साठी शिका. तुम्हाला हा राहू एवढे चांगले रिझल्ट देईल ना, तुम्हाला आयडिया पण नाहीये.
हो, 8व्या घरात जर राहू असेल तर तो चांगले रिझल्ट देईल तुम्हाला. जर ऍस्ट्रॉलॉजी तुम्ही शिकलात तर इंटरेस्टिंग. ऍस्ट्रॉलॉजी पण एक रिसर्चचा पार्ट येतो ना, म्हणजे तुम्ही एखाद्याची कुंडली घेतात, मग त्याला प्रॉपरली चेक करतात, म्हणजे हे रिसर्चच झालंय. किंवा एक आपण म्हणतो की एखाद्याची कुंडलीचं एक ऑब्झर्वेशन करतो आपण त्याच्यात. येस मॅम, 9व्या घरात जर राहू आहे कुणाचा तर मग काय त्याचं? 9वा जसं तुमच्याच घरामध्ये आहे, तुमच्या 9व्या घरामध्ये ना, तुमच्या कुंडलीमध्ये आहे की राहू 9th हाऊस मध्ये. जेव्हा 9व्या घरामध्ये बसतो ना, असे व्यक्ती, एक तर राहू म्हणजे काय लॉजिकल थिंकिंग जास्त असते, आणि 9वं जे घर आहे ना ते रिलिजियसचं हाऊस आहे. एक तर ते खूप रिलिजियस असतात, आणि नाहीतर असे असतात तर नास्तिक असतात. एक तर फुल रिलिजियस, नाही तर नास्तिक. नाहीतर ते काय होतं ना, जर त्यांना कोणतं लॉजिक पटलं तर ते मानतात, नाही तर नाही म्हणतात की अरे असं का करायला पाहिजे, का लग्नानंतर मुलगीच का ना सासरी जायला पाहिजे, मुलगा का जात नाही, अशा टाईपचं त्यांचं थॉट प्रोसेस असतं. नाहीतर मग एकदा जर त्यांनी गोष्ट ती ऐकली, जर त्यांना जर ती पटली तरच ते विश्वास ठेवणार, नाही तर नाही पटणार, नाही तर ते नाही ऐकणार. आणि अशा व्यक्तींना रिलिजियस होणं ते खूप चांगलं आहे. एक तर ते कट्टरपंथी येतं ना, एक तर ते कट्टर हिंदू बनतात, नाही तर जे पण त्यांचा धर्म आहे त्यांच्यामध्ये ना ती कट्टरपंथी येते. असे होतात की नाही, मी जे मानतो ना तेच खरं, अशा टाईप धर्माबद्दल जास्त. आणि त्यांच्यासाठी रेमेडीज आहे की तुम्ही जेवढे रिलिजियस असताल ना, तेवढा राहू तुम्हाला राईज देईल. तेवढं चांगलं आहे. जितकं धर्माला धरून चालू तेवढं चांगलं आहे, ज्यांचा 9व्या घरामध्ये राहू आहे. मॅम, मग आता आमच्यासाठी, म्हणजे आता माझा राहू 9व्या घरात आहे, तर मला रेमेडी काय द्याल तुम्ही? मी हेच म्हणेन, तुम्ही जेवढे रिलिजियस प्रॅक्टिसेस करताल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्ही जेवढं मंदिरामध्ये जातील, मंदिर म्हणजे कोणते, जे थोडेसे असे ओल्ड टेम्पल्स आहेत ना, जे थोडे दूर यात्रा करून जाता येतील, केदारनाथ झालं, तिरुपती बालाजी झालं, वैष्णव देवी झालं, अशा मंदिरामध्ये जा, तिथे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. हो, नाईस नाईस नाईस. आता जर मॅम कुणाचा राहू 10व्या घरामध्ये, तर मग काय? लाल किताब म्हणते राहू 10 में दुनिया बस में. एवढा पॉवरफुल राहू आहे. असे व्यक्ती ना घरामध्ये काहीतरी युनिक काम करतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये सगळेजण टीचर असतील तर तुम्ही काय सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. तुमच्या घरामध्ये सगळे जॉब करत असतील तर तुम्ही बिझनेस करताल. तुमच्या घरामध्ये सगळे गव्हर्नमेंट जॉब मध्ये तर तुम्ही काय करता, ऍक्टर बनतात. म्हणजे जे कोणी केलं नाही ते तुम्ही करता. अशा टाइप मध्ये हा राहू काम करतो. इतका पॉवरफुल आहे 10व्या घरात जर. आणि अशा लोकांच्या डोक्यामध्ये असे युनिक आयडियाज येतात ना की ते त्याला इम्प्लिमेंट करतात. आणि फक्त ते आयडिया येतच नाही, ते त्याला इम्प्लिमेंट पण करतात. इम्प्लिमेंट करतात गोष्टींना. त्यांना खूप चांगले रिझल्ट देतो. आणि अशा व्यक्तींना होत आहे की तुम्ही बस काम करा. आणि अशा व्यक्तींना युनिक आयडियांवरती काम पण करतात. मॅम, कुणी असा सेलिब्रिटी सांगू शकतात तुम्ही की ज्याचा राहू हा 10व्या घरात बसलाय? कारण तुम्ही जे सांगितलं की राहू ज्याचा 10व्या घरामध्ये मालामाल आहे तो व्यक्ती. बेस्ट एक्झाम्पल आहे डोनाल्ड ट्रम्प. त्यांचा राहू 10व्या घरामध्ये आहे. आणि असे व्यक्ती ना मल्टिपल काम करतात आणि त्यांना राईज मिळते. किती राईज मिळाले ट्रम्पची गोष्ट तर माहितच आहे. तो मल्टी मिलियनर आहे, पॉलिटिशियन आहे, बिझनेसमॅन आहे, किती साऱ्या गोष्टी करतो. आणि असे काहीतरी डिसिजन घेतो आणि असे कामं करतो जे बाकी लोक विचार पण करत नाहीत. तर तुम्हाला तर त्याची माहितीच आहे ना, आणि मॅम ते पॉलिटिकली पण सक्सेस मिळाला आणि बिल्डर पण येतो मोठा तिकडं. म्हणजे जे केलं त्याच्यात सक्सेस आहे त्याला. त्यांच्या कुंडलीमध्ये एक स्पेशल कॉम्बिनेशन पण आहे, तर त्याच्यामुळे त्यांना अजून राईज मिळतं. काय कॉम्बिनेशन? ते ऍक्च्युली बघतात की जर तुमचा ज्युपिटर राहूला जर आस्पेक्ट करत असेल तर तुम्हाला अजून राईज मिळतो. गुरु जर बघतोय राहूकडे तर तुम्हाला अजून जास्त ग्रोथ मिळेल. ट्रम्पच्या कुंडलीमध्ये, डोनाल्ड ट्रम्पची जी कुंडली आहे ना, त्यांच्या कुंडलीमध्ये एक स्पेशल कॉम्बिनेशन पण आहे. जेव्हा तुमचा गुरु 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी तुमच्या राहूवर टाकतो ना, तर तुम्हाला लाईफ मध्ये खूप राईज देतो. तुम्ही विचारही नाही करू शकत एवढा राईज देतो. आणि त्यांच्या कुंडलीमध्ये हे स्पेशल कॉम्बिनेशन आहे. बरं, त्यामुळे त्यांना तो खूप फायदा. कारण की तो सन वरती पण, जो सूर्यावरती पण ना दृष्टी टाकतोय ना. आणि सन जे आहे ना, सूर्य जे आहे तो आपला फेम आहे. तर तसं बघितलं तर ना US मध्ये खूप सारे प्रेसिडेंट झाले, पण तेवढं फेम कोणाला नाही मिळालं जेवढं ट्रम्पला मिळालंय. का मिळालंय? कारण की त्यांच्याकडे हे स्पेशल कॉम्बिनेशन आहे. बरोबर. यांच्यासाठी काय रेमेडी द्याल मग? यांच्यासाठी जास्त रेमेडीची गरजच नाहीये. जर त्यांना काही अडथळे येत असतील ना, तर त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे की तुम्ही काय करा, गंगा स्नान करा. आणि लास्टला एक अशी रेमेडी देते ना, ती सगळ्यांसाठी काम करते, सगळ्यांना ती कामात येईल. ओके चालेल. आता 11वं घर जर बघितलं तर 11व्या घरामध्ये राहू असेल तर तो काय परिणाम करतो? 11व्या घरातला आतापर्यंत जेवढे हाऊसेस आपण सांगितले त्यातला बेस्ट ऑफ द बेस्ट हाऊस आहे 11वं घर. या घरामध्ये जेव्हा राहू येतो ना, तो लाईफ मध्ये इतकं काही देऊ शकतो ना, तुम्ही विचारही नाही करू शकत.
पैसे देतो, फेम देतो, नेम देतो, सगळं काही देतो. आणि बेस्ट एक्झाम्पल आहे एलन मस्क. त्यांचा 11th हाऊस मध्ये राहू आहे आणि ते असे काम लाईफमध्ये करतात ना जे कोणी विचारही करू शकत नाही. आणि त्यांची नेटवर्किंग पण खूप चांगली असते. ते लाईफमध्ये खूप काही करू शकतात. त्यांची नेटवर्किंग चांगली आहे, त्यांना माहिती आहे की कुठं काय करायचंय. असे त्यांचे ना, आणि असे जे व्यक्ती आहेत ना ते जे विचार करतात त्यांना ते भेटतं. हो, जे पाहिजे ते मिळतं मग त्यांना. तुम्ही आता विचार करा की तुमचा जर राहू 11th हाऊस मध्ये असेल, 11व्या घरात आहे, तर तुम्ही विचार करा की तुम्ही रोज रात्री काय विचार करता. मग तुम्हाला तुमची लाईफ कळेल. तर तुमच्या 11व्या घरामध्ये असेल ना, तुम्ही जे विचार कराल ना तुमचे इमॅजिनेशन सगळे पूर्ण होतील. एवढा पॉवरफुल राहू आहे हा. तुम्हाला लाईफ मध्ये सगळं काही देऊ शकतो. आणि यांच्यासाठी हीच रेमेडी आहे की तुम्ही चांगले विचार करा, चांगला विचार पाहिजे. तुम्ही जेवढे ड्रीम बघताल, जेवढे स्वप्न बघताल, तेवढे सगळे पूर्ण होतील. तीच रेमेडी करा. बाकी अजून जास्त काही करायची गरज नाही. ऑलरेडी तुम्हाला एवढा पॉवरफुल राहू मिळालाय, बाकी काही करायची गरज नाही. भारी राहू 11व्या घरात. हा, सगळ्यात भारी राहू 10व्यामध्ये पण आहे, पण त्याच्या पण मोर पॉवरफुल 11व्यामध्ये आहे. हा, आणि 9व्यामध्ये किती पॉवरफुल आहे माझं, म्हणजे यांना कम्पेअर केलं तर केलं तर 9वा घर कसं रिलिजियसचं आहे, म्हणजे एक पॅटर्न फॉलो करण्याचा आहे. पण राहू काय आहे त्याचं मग डोकं असते की मी का बरं हे फॉलो करू, आणि जे रूल आहेत ना ते ब्रेक करण्याचं काम करतं. तर मग ते आता विचार करा, जे रूल फॉलो करणारे लोक असतात आणि जे रूल आहे ना तोडणारे लोक असतात, ते सोबत राहिले तर काय होती. बरोबर, ते तसा इफेक्ट देतो. पण इथं जास्त परेशान करू शकत नाही, कारण की ते गुरु बृहस्पतीचं घर आहे. बरोबर, गुरुच्या घरामध्ये जास्त परेशान नाही करत. ओके, तर मग जास्त नाही. पण तुम्ही रिलिजियस राहिला ना तर तुम्हाला हा राहू खूप चांगले रिझल्ट देतो. तर तुमच्यासाठी हीच रेमेडी आहे. तुम्ही जेवढं होईल तेवढी रिलिजियस प्रॅक्टिसेस करा, धार्मिक. तुमच्या घरामध्ये जे पण रिच्युअल होतात, तुमच्या ज्या घरामध्ये ना पूजा आहेत, पद्धती आहेत, त्याला फॉलो करा. असं नाही म्हणायचं की अरे मुलींनीच हे का करायला पाहिजे, घरामध्ये रोज झाडून का काढायला पाहिजे, नाही तर घरामध्ये ही पूजा अशी का करायला पाहिजे. ती पद्धत आहे ना तुमच्या घरामध्ये, तिला फॉलो करा. एक्झॅक्ट, बस तेवढंच करा. मला एक इन्सिडेंट आठवला याच्यावरून. माझे एक क्लायंट होते, त्यांना 14 वर्ष अख्खं जॉब नाही लागली. 14 वर्षानंतर ते ना माझ्याकडे आले आणि त्यांची बघितली मी, राहूची दशा चालू होती आणि बाकी अजून काही कॉम्बिनेशन होते. तर मी त्यांना एक म्हणलं की तुम्ही काय करा, 10 मुखी रुद्राक्ष घाला आणि 2-3 अजून रेमेडीज सांगितल्या. तर मला त्यांचा 3 महिन्यानंतर कॉल आला की मला जॉब लागलीये आणि माझी पहिली स्टार्टिंग सॅलरी 15 लाखाची आहे. पण मग मॅम त्यांचा जर राहू हा 11व्या घरात आहे आणि तुम्ही म्हणतात की 11व्या घरात जर तुमचा राहू असेल तर तुम्ही सगळं काही अचीव्ह करू शकतात, मग ते 15 वर्ष का नाही मिळालं. त्याचे ना ऍक्च्युली खूप 2 रिझन आहेत. मेन म्हणजे जेव्हा 11व्या घरामध्ये राहू बसतो ना, तुमच्या 5व्या घराला आस्पेक्ट करतो, म्हणजे दृष्टी देतो. आणि 5वं घर जे असतं ना ते मागच्या जन्मीचे कर्माचं पण असतं. बरं, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे राहू काय करतो, तुमच्या डोक्याशी खूप खेळतो. कारण काय असतं, डोकं काय विचार करतो की अरे मी तर टॉपर आहे, आणि ते मेन म्हणजे टॉपर होते, स्कूलचे टॉपर, कॉलेजचे टॉपर. तर त्यांचं म्हणणं की अरे मी तर टॉपर आहे, माझ्यासाठी तर नोकरीची लाईन लागली पाहिजे, मग मला ना ते 15 लाखाची जॉब का पाहिजे, मला 30 लाखाची पाहिजे. हर वेळेस तेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये. ते काय करते, खयाली पुलाव की अरे मी तर राजा आहे, मला हे माझ्यासाठी ही चिल्लर जॉब आहे, मी कशी करू. तर त्यांच्या ते डोक्याशी खेळत होता राहू. तर त्याच्यामुळे काय करतो राहू, कधी कधी स्ट्रॉंग जरी असला ना तर कधी काय करतो तुमच्या डोक्यावरती चढतो तो, मग त्याच्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट नाही मिळत. ओके. तर मग त्याच्यामुळे त्यांना ते जॉब मध्ये प्रॉब्लेम येत होती. आता 14 वर्ष म्हणजे खूप जास्त टाइम आणि त्यांचं लग्न होत नव्हतं. किती प्रॉब्लेम. आता एखादा जर फिमेल असेल आणि मेल असेल तर डिफरंट असतं ना, की त्यांना जॉब करणं जरुरी आहे, नाही तर मग लग्न करायचंय. त्यांच्या घरांचे एक्सपेक्टेशन असतात, आई वडिलांचं असतं की आता एवढे दिवस तुला शिकवलं तर तुम्ही मला आता सांभाळावं, तसे एक्सपेक्टेशन असतात ना. तर त्याच्यामुळे तर मग त्यांना इतकी चांगली जॉब लागली ना, तर त्याच्यामुळे मी म्हणते की तुम्हाला राहू पहिले तुम्ही माहिती करून घ्या की तुमचा राहू कोणत्या घरामध्ये बसलाय आणि तो कसा रिझल्ट देतो, आणि खराब देतोय की चांगले रिझल्ट देतोय. जो एखादं काम चालू आहे आणि ते अडथळ्यामध्ये येतंय तर मग तुमचा राहू खराब आहे, म्हणजे चालत्या गाडीमध्ये अडथळा आहे, बरोबर, चलती गाडी में रोडा. आणि जर कोणतं काम आहे मध्ये अडखळत नसेल, चांगलं स्मूथली चालत असेल तर तुमचा राहू चांगला आहे. ओके. आणि जर तुम्ही असं फक्त विचारच खूप करताय आणि कामच नाही करत तर मग तुमचा राहू खराब आहे. आणि असंही असतं ना की समजा राहूचं की एखाद्या मोमेंट पर्यंत आपण पोहोचलो आणि तिथून पण आपलं काम फिसकटून जातो, तरी पण राहू खराब असतो. आता तुम्हाला सडन गेन जे म्हणतात ना, राहू मंडळ माहितीये, हे तुम्हाला ना ती सडन राईज दिली आणि आता गायब झाली, असे बरेचसे सेलिब्रिटी मंडळ. तर ती राईज आला आणि नंतर परत तिचे काही व्हिडिओ असे व्हायरल झाले की तिला तिच्या शो मध्ये गेली तर तिला तिथे गाणंच नाही म्हणता आलं. करेक्ट. तर हे राहू करतं. ते सडन गेन देतं. आणि आता ते ऑरा फार्मिंग एक नवीन आहे ना
किड आहे ना, म्हणजे मुलगा आहे आणि तो डान्सिंग करतो ना, ऑरा फॉर्मी ना, असे ना बोटवर बसून डान्स करतोय, ते काय राहू सडन गेन दिला, सडन राईज मिळाला त्याला सडन नेम फेम मिळालं, सडनली व्हायरल झाला. जेवढे लोक व्हायरल होतात ना अचानक, त्यांचा राहू खूप स्ट्रॉंग आहे. आता ते नेम फेम कधीपर्यंत राहील ना, हे डिपेंड करतं त्यांची राहूची कंडिशन कशी आहे, पोझिशन कशी आहे कुंडलीमध्ये, आणि त्यांची दशा कोणती चालू आहे, त्याच्यावर डिपेंड करतं. बरोबर. जर ते समजा असं येऊ शकतं की कंटिन्यू पण ते चांगलं राहू शकतं का? राहू मध्ये जर माझं सगळं कुंडली ओके, तर कंटिन्यू माझ्याकडे फेम राहू शकतं. पण मोस्टली राहू असं करतो की वर नेतो खाली नेतो. करेक्ट, वर नेतो खाली पाडतो. पण ते कधी डिपेंड करतं ना कुंडलीमध्ये त्याची पोझिशन कशी आहे, तो खराब रिझल्ट देतोय की नाही. जसं आता आहे ना, आपण 10th मधला राहू चांगला आहे, ठीक आहे, 6 मधला चांगला आहे, 11th मधला चांगला आहे. 6 मध्ये मोदीजीचं एक्झाम्पल आहे, त्यांना लोक जेवढे क्रिटिसाइज करतात ते वर जात आहेत. ठीक आहे, 10th मध्ये आहे ना, जसं बघितलं आपण आहे ना, ट्रम्पचा आहे, तर त्यांना कसं आहे, जेवढे लोक ते काय करतात, नवीन नवीन आयडिया घेऊन येत आहेत, नवीन युनिक आयडियावरती काम करतात, नाही तर काहीतरी असं आहे ना डिसिजन देतात, काहीतरी युनिकच काम करतात त्याच्या पॉलिटिशियन करिअर मध्ये म्हणा. मग ते काय करते, तेवढं राईज करतात. आणि ज्युपिटरचा आस्पेक्ट पण आहे, बरोबर आहे ना. आणि जर आहे ना आपण आपल्या मुख्यमंत्रीची ज्युपिटर बघतोय त्यांच्याकडे, दृष्टी देतोय 10व्या घरामध्ये का ट्रम्पच्या, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. जर तुमचा ज्युपिटर तुमच्या राहूला 5वी आणि 9वी दृष्टी देत असेल ना, तर तुम्हाला राईज होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. केतूसाठी पण सेम आहे, फक्त 5वी आणि 9वी दृष्टी पाहिजे. जर राहू 5व्या घरामध्ये आहे आणि जर आहे ना ज्युपिटर तुमचा गुरु पहिल्या घरामध्ये आहे, जसं आपल्या मुख्यमंत्री आहेत ना, तर त्यांचा पण आहे ना राहू 5th हाऊस मध्ये आहे आणि 1st हाऊस मध्ये ज्युपिटर आहे, त्यांना आस्पेक्ट करतोय, तर त्यांना स्टेटस त्यांचं वाढतंय, त्यांचं जे नेम फेम आहे ना ते वाढत राहील कंटिन्यू. ते वाढतंय ऍक्च्युली. तर ते तसे रिझल्ट देतात. मग ज्युपिटर जर तुम्हाला 5वी नाही तर 9वी दृष्टी देत असेल ना, तर तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. आणि एलन मस्कचं बघितलं ना, तर 11व्या घरामध्ये एलन मस्कचा आहे. तर एलन मस्क काय आहे, त्याला लाईफमध्ये त्याची आउट ऑफ बॉक्स आयडियावर काम करतो आणि त्याचं नेम फेम तर माहितीच आहे. बरोबर कसं आहे. मॅम, भरपूर वेळा आपण बघतो की एखाद्याचा आहे ना, समजा राहू असेल किंवा असे जे ग्रह असतात ते खूप स्ट्रॉंग असतात, पण तरी पण त्या लोकांना त्याचा चांगला इफेक्ट होत नाही. हे असं का होतं? कारण त्यांचे कर्म खराब असतात ना. जसं एक्झाम्पलला सांगते, जसं तुमचा शनी खूप चांगला आहे, कुंडलीमध्ये स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, तर तुम्हाला चांगले रिझल्ट द्यायला पाहिजे. पण तुम्ही काय करता, तुमचे जे सबऑर्डिनेट आहेत, तुमचे जे काम करणारे लोक आहेत, एम्प्लॉईज वगैरे, तुमच्या घरामध्ये जे काम करणारे लोक आहेत, एम्प्लॉईज आहेत, मेड येतात काम करण्यासाठी, त्यांच्याशी तुम्ही ना मिसबिहेव करता, त्यांना तुम्ही कसं पण बोलता, त्यांची सॅलरी टाइमला देत नाही, त्यांच्याशी बार्गेनिंग करता. जसे तुमचे जे रिक्षावाले आहेत हे ना, मार्केटमध्ये गेला त्यांना सब्जीवाल्यासोबत बार्गेनिंग करता. तर तुम्ही काय करता, अशा दुकानामध्ये जाता कुठे पण बार्गेनिंग करायचं ट्राय करता. मग तुमचा काय होतो, शनी खराब होतो. ठीक आहे, चायवाला, रिक्षेवाला, भाजीवाला यांच्याशी बार्गेनिंग नाही केली पाहिजे. त्यांनी जर 5 रुपये मागितले, 10 रुपये द्या. तुम्ही 10 रुपयाने श्रीमंत नाही होणार आहे, पण तुमचं त्याने काय होतं, शनी खराब होते आणि तुम्हाला शनी कधीच पैसे देणार नाही. शनी म्हणजे मनी आहे, हे लक्षात ठेवा. तर शनीला चांगलं करायचं असेल, काहीच नका करू. फक्त तुमचे जे एम्प्लॉई आहेत, तुमच्या जे हाताखाली लोक काम करतात, तुमचे जे मेड आहेत, सर्वंट आहेत, त्यांना तुम्ही फक्त चांगलं ठेवा, त्यांची टाइमला सॅलरी द्या, त्यांच्याशी बार्गेनिंग करू नका. मग तुमचा शनी चांगले रिझल्ट देतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या कर्माने ते खराब करता. मग तसंच राहू खराब केव्हा होतो, म्हणजे एखाद्याच्या 10व्या घरात राहू, 11व्या घरात, कुणाच्या 11व्या घरात आहे, तर तो चांगला समजला जातो. तर मग काय कर्म चुकीचे केले की राहू खराब होतो? राहू जेव्हा कर्म, ऍक्च्युली या जन्माचे कर्म नाही, ते मागच्या जन्मीचे कर्माच्या अलाईनमुळे तुम्हाला ती राहूची पोझिशन मिळते. पण या जन्मामध्ये तुम्ही काय करता, तर राहू म्हणतो, राहू काय करतो तुम्हाला माहिती आहे, तुमच्या डोक्याशी खेळतो. आणि त्या टाइमला तुम्ही काय करता, जर तुम्ही पहिलेपासून मेडिटेशन करत आहात, तुम्ही ध्यान करता, तुम्हाला माहिती आहे की कसा डिसिजन घ्यायचा आहे, काय करताय, आणि तुम्ही कोणाचा सल्ला घेताय, तर तुम्हाला राहू परेशान करणारच नाही ना, कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचा राहू तुम्हाला टॉपवर येणार आहे. पण तुम्ही चांगले कर्म करतायत आणि त्यात तुम्ही चांगले डिसिजन घेताय, तुम्ही कोणाशी सल्ला घेताय, तर मग काय होतं की तुम्हाला राहू चांगला रिझल्ट देतो. बरोबर, त्या टाइमला असं होतं. मग त्याच्यामुळे तुम्हाला ते राहूशी असं नाहीये की तुम्ही याच्याशी खराब वागला तर ते होतंय, त्याच्यापेक्षा जास्त. आणि ऍक्च्युली एक अजून पॉइंट आहे ना, तुमचे जे इनलॉज आहे, तुमचे जे ना सासू सासरे जे आहेत ना, ते तुमचा राहू आहे. तुम्ही त्यांच्याशी मिसबिहेव करता, त्यांना जर ना तुम्ही जेवायला टाइमला देत नसताल, त्यांच्याशी उलट बोलत असाल, तुम्ही तुमचा राहू खराब करताय. मग त्याचा परिणाम काय होतो, मग ते जे राहू तुम्हाला जे चांगले रिझल्ट देणार आहेत ना, ते चांगले रिझल्ट देत नाही. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्यांची रिस्पेक्ट करा, तुम्ही त्यांच्याशी आता काही लोकांचे असतातच की ना ते खराबच असतात, मग ते मग ते तुमचा कर्म आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ते ना या जन्मी भोगावंच लागेल. तुम्हाला त्यांच्याशी चांगले रिलेशन ठेवावेच लागतील, त्याच्या ऑप्शन नाहीये. जर ते किती जरी खराब वागत असतील, किती जरी तुम्हाला त्रास देत असतील, पण तुम्ही तुमचा कर्म केला तर तुम्हाला राहू चांगले रिझल्ट देतो.
बरोबर आहे. आता काही लोकांना हे पटणार पण नाही, अरे ते तर एवढे खराब आहेत, मी त्यांच्याशी कसं चांगलं हे करू. आता ते तुमचा पर्सनल चॉईस आहे, बरोबर आहे. मग ते तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला तुमचे कर्म चांगले करायचे असतील ना, तर हर एक प्लॅनेटला एक रिलेशन दिलं आहे. तसं राहूला आपले ना सासू सासरे दिले आहेत. तसं म्हणजे म्हणतात ना सासरचे लोक ते राहू आहे, त्यांच्याशी रिलेशन चांगलं ठेवा, राहू ठीक राहतो, चांगला राहील राहू. बरोबर. मॅम, राहू जर एखाद्याचा 12व्या घरामध्ये असेल तर काय परिणाम होतो? 12वं घर जे आहे ना ते हॉस्पिटलचं आहे, खर्चाचा घर आहे. तर असं म्हणतात ना 12व्या घरामध्ये जेव्हा राहू बसला ना तर तुमचा खर्च दवाखाना पागलखान्यामध्ये जास्त होतो. तर तुमचे ना होऊ शकतं की तुम्हाला जास्त, तुमच्या घरामध्ये कोणी बिमार आहे तर त्याच्यामुळे आजारी पडत आहे, त्याच्यामुळे तुमचा खर्च जास्त होईल. पण हा राहू तुम्हाला चांगले रिझल्ट तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही फॉरेनला जाता, कारण हा फॉरेनचा पण राहू आहे. आणि जर 12व्या घरात राहू असेल तर ते लोक फॉरेनला गेलं पाहिजे. हा गेलं पाहिजे, आणि ते जातात पण. जर कोणाला ना फॉरेन सेटलमेंट पाहिजे असेल ना तर 12व्या घराचा राहू, 6व्या घराचा राहू, 4थ्या घराचा राहू बेस्ट आहे. त्यांना फॉरेन सेटलमेंट भेटते म्हणजे भेटते, असं आहे, त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि ते इंडियामध्ये राहिले आणि स्वतःच्या इंडियामध्येच नाही, फॉरेन म्हणजे मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरापासून दूर राहा, जिथं जन्म झाला तिथे राहू नका. तुम्ही दुसरीकडे राहत असेल ना, तुम्हाला हा राहू खूप चांगला रिझल्ट देतो. ओके. तुम्हाला चांगले रिझल्ट भेटते. तुम्ही फॉरेनच्या कंपनीमध्ये कम्युनिटीमध्ये काम करा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील या राहूचे. आणि अशा लोकांना ना झोप नाही येणं हे एक मोठा प्रॉब्लेम असतो, त्यांना झोपच येत नाही लवकर. आणि दुसरं पहिल्या घराच्या राहूला पण तेच प्रॉब्लेम आहे, 6व्या घराच्या पण राहूला आणि 12व्या घराच्या पण राहूला, त्यांना झोपच येत नाही. तर त्यांच्यासाठी मेडिटेशन करणं हा बेस्ट आणि बेस्ट रेमेडी आहे. जे लोकांना झोप येत नाही त्या लोकांसाठी. हा, राहू खराब आहे. हा, खराब नाहीये, पण चांगला जरी असेल त्यांना झोप नाही ना, हा प्रॉब्लेम देतो. बघा राहू असा आहे ना, किती जरी चांगला असेल ना, काही खराब गोष्टी देतो म्हणजे देतोच. जसं डिससॅटिस्फाय करतो ना. 12वं घर आपला बेड आहे, तर त्यात मेडिटेशन केलं ना तर तुम्हाला ते चांगले रिझल्ट देतात. मॅम, अशा काही रेमेडीज आहेत का की ज्या राहूला स्ट्रॉंग करतील, तुम्हाला अडचणी येत आहेत त्या कम्प्लीट अडचणी दूर होतील, तुम्हाला मालामाल करतील पैशाच्या बाबतीत, अशा कोणत्या रेमेडीज आहेत? हा, अशा रेमेडी तर आहेत, पण मी सांगितले तरी तुम्ही करणार नाही. तर मग अशी रेमेडी आहे ना, तुम्ही असा विचार कराल ही का मी रेमेडी करू. जर सगळ्यात चांगली रेमेडी राहूची आहे ना टॉयलेट साफ करणं आहे, तर मग तुम्हाला असं वाटेल अरे ही काय फालतू रेमेडी आहे, आणि आमच्या घरामध्ये मेड येते ती साफ करते, संडास कसं साफ करेल, अरे मी तर एवढा एज्युकेटेड आहे, मी एवढा जॉब करतो, बिझनेस करतो, तर तुम्हाला हे फालतू वाटेल. बट तुम्ही जर ही रेमेडी 30 दिवस केला तर तुम्हाला 30 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट मिळेल. मग याचं लॉजिक काय आहे ना, राहू तुमचं टॉयलेट आहे, यू आर जस्ट क्लिनिंग युअर ओन शीट अँड फ्लशिंग इट आउट. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतः काय करताय, तुम्ही तुमची निगेटिव्हिटी दूर करताय आणि स्वतःच्या हाताने फ्लश करताय. मग राहू काय करतो, डोक्यामध्ये डोक्यावरती चढतो, डोक्यावरती आपले खूप थॉट्स देतो आणि निगेटिव्ह थॉट्स देतो. तुम्ही काय करता, स्वतःची निगेटिव्हिटी सॉल्व्ह करताय आणि तुम्हाला ते चांगले रिझल्ट देत आहेत. आणि अजून एक राहूची दुसरी रेमेडी आहे ना, गंगा स्नान करा. पहिलेच्या काळी काय करत होते लोक, राजा महाराजा गंगा स्नान करत होते. पहिलेचे जे लोक होते ते गंगा स्नान करण्याला खूप जास्त महत्व देत होते. मग आता काय लोक, आणि ते लोक खूप सुखी होते. हा, त्यांच्या डोक्यामध्ये हे थॉट्स पण नव्हते एवढे जसं आता लोक खूप जास्त विचार करतात, एन्झायटी होती, डिप्रेशन होते. राहू खूप जास्त डिप्रेशन एन्झायटी देतो. हा, तर मग तेवढे पहिल्याच्या जमान्यामध्ये हे डिप्रेशन, एन्झायटी हे प्रॉब्लेम नव्हते. आणि सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट हे सगळं राहू आहे. आणि आपण जेवढं जास्त युज करतो ना तेवढं आपलं जास्त डोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं आणि आपला राहू अजून जास्त स्ट्रॉंग होतो. आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, आज लक्षात आलंच आहे मला. पोरखंडकाज मध्ये जे आपल्यासोबत इन्सिडेंट्स घडले त्याच्यामुळे थोडं वाटलंच आहे. हा, मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की जेव्हा आपण त्याच्याशी बद्दल बोलतो, नाहीतर राहू कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅजेट मध्ये प्रॉब्लेम्स येतात. आणि जेव्हा 11व्या घरामध्ये राहू असतो ना, त्यांच्या फोनची स्क्रीन खूप जास्त डॅमेज होते, फ्रिक्वेंटली डॅमेज होते. आता माझा जसा 11व्या घरामध्ये राहू आहे ना, तर तो नेहमी माझी फोनची स्क्रीन तुटत राहते. काही ना काहीतरी स्क्रॅच येते, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येते. तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला रिप्रेझेंट करतो राहू. आणि जसं आपल्याला टेक्निकल एवढे प्रॉब्लेम्स आलेत ना, त्याच्या कळालं राहू किती राहू खूप पॉवरफुल आहे. तुम्ही टॉयलेटची पण रेमेडी सांगितली होती मॅम, सगळे करू शकतात कधी? ही जी रेमेडी आहे ना ते सगळे करू शकतात. आणि जी टॉयलेटची रेमेडी आहे ना, तुम्ही सॅमसंगचे जे ओनर आहेत ना त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकली होती, ते स्वतः टॉयलेट साफ करतात म्हणून. तर त्याने काय होतं, सगळ्यांचा राहू चांगला होईल. तुम्ही 30 दिवस करून बघा, तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील त्याचे. ओके, ते लोकही करतात. आणि ऍक्च्युली तुमचा जो बेड आहे ना तो पण तुमचा राहू आहे. जे लोक आपला बेड नीट करतात उठल्यानंतर त्यांचा राहू चांगला आहे. आणि हे मी स्टीव्ह जॉबच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं. ते म्हणत की स्वतः मी माझी प्लेट क्लीन करतो, माझा बेड नीट करतो, तर त्यांचा राहू किती स्ट्रॉंग आहे ते तुम्हाला कळतच आहे. बरोबर. तर तुम्हाला तुमचा राहू स्ट्रॉंग करायचा जरुरी नाही की तुम्ही खूप मोठ्या रेमेडीज कराव्या. तर तुम्ही सिंपल रेमेडीज करून पण तुमचा राहू ठीक करू शकतो. म्हणजे अशा छोट्या रेमेडीज आहे की ज्याच्याने होऊन जातं एक नॉर्मल लाईफ जगत असताना
आपण. हा करेक्ट. जसं आता तुम्ही बेडचं सांगितलं की स्वतःच्या घड्या स्वतः करा, पांघरून जे आपलं असतं त्याचं. ओके मॅम, आता याच्यामध्ये काही महिला अशा असतात की त्यांना बेबी व्हायला त्रास होतो, तर त्यांच्यासाठी आपण काही राहूची रेमेडी देऊ शकतो की ज्याच्यामुळे काही फरक पडेल? जेव्हा 5व्या घरामध्ये राहू बसतो आणि जेव्हा 11व्या घरामध्ये राहू बसतो ना, त्या टाइमला प्रेग्नेन्सीमध्ये थोडे कॉम्प्लिकेशन येतात. एक तर प्रेग्नेन्सी झाली तर मिसकॅरेज होतात, नाहीतर मग त्यांचं काय होतं की त्यांना प्रेग्नेन्सी कन्सिव्ह नाही होत, असे प्रॉब्लेम होतात. तर त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे गोपाल संतती मंत्राचा जाप करायचा, कृष्ण पूजा करायची आहे त्यांना. तर त्यांना गोपाल संतती मंत्र जाप करायचा आहे आणि हस्बंड आणि वाईफ, नवरा बायको दोघांना करायचा आहे. ओके. असं नाही की फक्त बायकोनीच केलं पाहिजे असं नाही, तर नवरा बायको दोघांनी केला पाहिजे. आणि जर तुमचा 3rd हाऊस राहू असेल तर मी ऑलरेडी सांगितलं तर दुर्गा पूजा करा, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटते. जर 10th हाऊस मध्ये राहू आहे, 6th हाऊस मध्ये राहू आहे, तर तुम्ही काय करा, कृष्ण पूजा करा, हरे राम हरे कृष्ण करा, है ना, ते त्यांनी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. मॅम, मी असं ऐकलंय की जेही लोक पॉलिटिशियन्स असतात ना, तर त्यांचा राहू स्ट्रॉंग असतो किंवा राहूमुळे एखादा व्यक्ती पॉलिटिशियन बनू शकतो. तर आता 1 ते 12 घरांपैकी कोणत्या घरामध्ये राहू असला तर तो व्यक्ती पॉलिटिशियन बनू शकतो? 6th हाऊस राहू, 10th हाऊस राहू. नरेंद्र मोदी 6th हाऊस. करेक्ट. तुम्हाला पण आता कळायला लागले ऍस्ट्रोलॉजी. ट्रम्प. हा करेक्ट. 10th मध्ये ना ट्रम्पचे, आणि ते किती ग्रेट पॉलिटिशियन आहे तुम्हाला तर माहितच आहे. आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांचा 5th हाऊस मध्ये राहू आहे, पण त्यांना काय होतंय हे ना, ज्युपिटर ऍस्पेक्ट करतोय, तर त्यांचं गुरु बघतोय. तर ज्युपिटर जे गुरु आहेत, गुरु बृहस्पती आहेत, त्यांचा 5वी आणि 9वी दृष्टी येते, म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये 5वी दृष्टी येते. तर त्यांनी काय होते, त्यांचं हे ना नाव वाढतंय आणि त्यांच्या कामाला ते क्रेडिट मिळतंय. ओके. त्याच्यामुळे त्यांना ते राईज करतायत. तर ती राहू चांगला आहे, म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी नाही बसला, पण ज्युपिटरनी त्याला दृष्टी दिली आहे ना 5वी, तर त्याच्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट मिळतात अजून. ओके. म्हणजे असं असतं की समजा आता फक्त राहूच इम्पॅक्ट करेल असं नाहीये, राहू सोबत बाकीच्या पण ज्या ग्रह आहेत ते पण जर त्याला सपोर्टिव्ह असतील तर मग ते राईज मिळून जातं. करेक्ट. जर तुम्हाला ते बाकी, आता एखाद्या वेळेस राहू खराब ग्रहामध्ये बसलाय, एखाद्या वेळेस काय होतं, राहू ना तुमच्या चांगल्या घरामध्ये नाही बसलाय, तर तुम्हाला खराब रिझल्ट मिळायला लागतात. एक एक्झाम्पल सांगते, 8व्या घरामध्ये जर राहू बसला तर लोक काय म्हणतात की अरे खूप खराब राहू आहे, तुम्हाला राईज मिळणार नाही, पैसे कमवणार नाही, तुम्हाला सडन लॉस होती. माझी जो एक कुंडली आली होती, तर त्यांचा ना 8व्या घरामध्ये राहू होता त्या मुलाचा, आणि त्याच टाइमला त्याची ना राहूची दशा पण चालू झाली. त्यांची जी ऍक्च्युअली प्रॉपर्टी होती, ठीक आहे, ती, आणि 8वा जो घर आहे ना तो अँसेस्टर प्रॉपर्टीचा आहे, पूर्वजांची आपली प्रॉपर्टी. पूर्वजांची जी प्रॉपर्टी आहे ना त्याचे गेन्स होतात ना ते 8व्या घराने बघतात. तर त्यांचे जे आजोबा होते ना, तर त्यांनी कुठेतरी प्रॉपर्टी घेतली होती आणि त्याचा ना केस चालू होता, आणि जेव्हा याची राहूची दशा चालू झाली ना त्या टाइमला याला ना त्याला ती प्रॉपर्टी मिळाली. आणि त्याचं ना सिलेक्शन पण झालं. तो आहे ना सायंटिस्ट साठी ट्राय करत होता, त्याच्यासाठी त्याचं सिलेक्शनही झालं. ते का मिळालं त्याला, कारण की ज्युपिटरची 5वी दृष्टी त्याच्यावरती येत होती. ओके. त्याच्यामुळे त्याला काय केले, चांगले रिझल्ट मिळायला लागले. बरोबर. राहू तर खराब घरामध्ये बसला होता, पण त्याला चांगले रिझल्ट मिळाले. का मिळाले, कारण की ज्युपिटरची दृष्टी त्याला मिळाली, गुरुची दृष्टीने त्याला वाचवलं. ओके. एक्सरसाइज करून पण राहू चांगला करता येतो आपल्याला, असं काही आहे का? एक्सरसाइज केल्यानंतर काय होतं माहितीये का, मी तुम्हाला एक सांगते. माझ्या अजून एक ना क्लायंट आले होते, त्यांचा आहे ना त्यांच्या मुलाचा ना 1st हाऊस मध्ये राहू होता, आणि तो इतका बदमाश होता ना, तो काहीच ऐकत नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की मी ना डायरेक्टर बनणार आहे, मी काय शाळेत जाऊन काय करणार आहे, हे शाळेमध्ये जे टीचर असते ना ते मला काही चांगलं शिकवत नाही. तर मग त्या टाइमला मी काय त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या मुलांना एक्सरसाइज करायला लावा, तर मग त्यांनी त्याचा राहू चांगला होईल. कारण की राहू काय करतो, डोक्याशी खेळतो. जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये राहू तुम्हाला त्रास देत असेल ना, तुम्हाला मंगलची रेमेडी करायला सांगतात. त्याने काय, मंगल काय करतो, राहूला कंट्रोल करतो. मग राहू आणि मंगलची रेमेडी सगळ्यात चांगली काय, एक्सरसाइज करा. जेवढे तुम्ही एक्सरसाइज करताल ना, स्वेटिंग करा, त्याने काय होतं, तुमचा राहू चांगला होतो. ओके. मेडिटेशन करा, त्याने राहू चांगला होतो, केतू चांगला होतो, मून चांगला होतो, चंद्रमा चांगला होतो. राहू, केतू, चंद्रमा हे असे ग्रह आहेत ना, तुमच्या कुंडलीमध्ये तुमची बँडही वाजवू शकतात आणि तुम्हाला राईजही देऊ शकतात. पण त्यांना ठीक ठेवणं खूप जरुरी आहे. चांगले आहेत तर त्यांना स्ट्रॉंग करा, जर खराब आहे तर त्यांना शांत करा, ते इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी मग रेमेडीज आहेत जसं तुम्ही सांगितलं. आणि तुम्हाला अजून एक रेमेडी सांगते, जर तुमचा आहे ना बिझनेस असेल, तुमचा धंदा असेल आणि तुमचा चांगला चालत नसेल, तुम्हाला ना महिन्याला आहे ना तुमची सेल येत नसेल, तर त्याच्यासाठी
सगळ्यात चांगली रेमेडी आहे ना, तुम्ही गंगा स्नान करा. ओके. बघा पूर्वीच्या काळी काय करत होते लोक, गंगा स्नान करत होते. आणि पहिले राजा महाराजा गंगा स्नान करायचे, आणि जे लोक नॉर्मल असायचे ते पण आहे ना गंगा स्नान करायचे, आणि त्यांचं डोकं शांत होतं, त्यांना डिप्रेशन, स्ट्रेस हे सगळ्या गोष्टी होतच नव्हत्या. बरोबर आहे. खरे, आणि हे सगळं आता व्हायला लागलंय. तर त्याच्यासाठी खूप जरुरी आहे तुम्ही गंगा स्नान करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळते. आणि अमावस्येला जेव्हा तुम्ही गंगा स्नान करता ना, तेव्हा तुम्हाला पितरांचा पण आशीर्वाद मिळतो. ओके. हा, आणि तुमच्या डोक्यावरती जेवढा पितरांचा आशीर्वाद असेल ना, तुमची कुंडली आणि तुमची लाईफ तेवढी प्रोटेक्टेड असते. म्हणजे अमावस्या पौर्णिमेला गंगा स्नान करायचं हा. तुम्ही असं म्हणतायत. ओके. तुम्हाला वाटत असेल की अरे एवढ्या सगळ्या रेमेडी कशा करू, तर तुम्ही सगळ्यात चांगलं काय करा ना, तुम्ही फक्त आहे ना गंगा स्नान करा अमावस्याच्या दिवशी. अमावस्या, पौर्णिमा, संक्रांती आणि दिवाळी या टाइमला फक्त दान पुण्य करा. दान करायचे. बस दान करा, काही दान करा. तुम्ही 1000 रुपये कमवत असाल, 10 रुपये दान करा, आणि 10 रुपयाचं काहीतरी अन्न घ्या आणि कोणता गरीबाला खाऊ घाला. मग त्याने बघा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सडन इव्हेंट्स नाही होणार. तुमच्या लाईफमध्ये जेवढे गेन्स आहेत तुम्हाला मिळतील. तुमचं लक चांगलं होईल, तुमचा कर्मा चांगला होईल, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. दान पुण्य खूप चांगलं काम करतं. पूजा पाठ सगळ्यात चांगले रिझल्ट देतात. दान पुण्य सगळं चांगलं देतात. तुम्हाला तुमच्या घराला आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते. बरोबर आहे. ते चांगले रिझल्ट त्याने मिळतात. मॅम, आपण जेव्हा बघतो तर भरपूर रेमेडीज आहेत. काही रेमेडी काम करतात, काही रेमेडी काम नाही करत. कारण भरपूर लोक बोलतात की मी तर हे केलं पण मला काहीच फायदा झाला नाही. तर कोणत्या रेमेडीज ऍक्च्युअल मध्ये काम करतात आणि कोणत्या रेमेडीज काम नाही करत? कोणत्या रेमेडीज काम करतात? ज्या पूजा पाठच्या रेमेडी आहेत ना, त्या सगळ्यात जास्त काम करतात आणि सगळ्यात क्विक रिझल्ट देतात. सगळ्यात लवकर रिझल्ट ना त्याच्यामुळेच मिळतो. का दुसऱ्या ज्या आहेत ना, बरेच लोक म्हणतात की स्टोन, आता काही लोक म्हणतात स्टोन घालावं, काही म्हणतात नाही घालावं. तर जो तुमचा बजेट असेल तर तुम्ही घाला, ठीक आहे, फायदा होतो, खूप फायदा होतो. आणि जर फायदा होत नसता तर एवढे जेवढे पॉलिटिशियन आहेत, सेलिब्रिटीज आहेत, ते का घातले असते? तुम्ही बरेचशा लोकांकडून ऐकलं असेल की ना, युट्यूबवर ऐकलं असेल, तर इंस्टाग्रामवर रीलवर ऐकलं असेल की काही लोक म्हणतात अरे स्टोन काम नाही करत, पण ते स्वतः घालतात ना. जर ते स्वतः घालतायत आणि तुम्हाला नाही म्हणतात, मग जर काम नसेल करत तर ते का घातले? आपण दोघांनी पण घातली आता. एक्झॅक्टली, बघितलं तर काम करतात म्हणून तर घालतायत. पण कधी काम करतात? बघा, सगळ्यांनाच काम करतात असं नाहीये की नाही, बट तुमच्यासाठी करेक्ट स्टोन घालणं खूप जरुरी आहे. मला जसं आहे ना, शनीचा आहे ना स्टोन सूट करतो. ओके. जर मला कोणी म्हणलं तर ज्युपिटरचा घाल, तर मला ते काम नाही करणार. मला जे चांगले रिझल्ट द्यायचे ना ते नाही देणार, खराब रिझल्ट मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा स्टोन तुम्ही चुकीच्या बोटामध्ये घातला होता, ठीक आहे, आणि नाही चुकीच्या हँड मध्ये घातला होता, तर पण ना तुम्हाला त्याचा फायदा झाला लग्नामध्ये. पण मी तुम्हाला काय सांगितलं, जर तुम्ही या बोटामध्ये घातला ना तर तुम्हाला लक्झरी मिळेल. करेक्ट. तर त्याचे रिझन असतात, कोणत्या बोटामध्ये घालायचं, किती त्याचं वजन असलं पाहिजे, तर त्याने ते काम करतात. तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी हमेशा म्हणते, तुमचा जर बजेट असेल तर घाला, नाही तर मग रुद्राक्ष घाला, ते खूप चांगले रिझल्ट देतात. रुद्राक्ष, हा, कोणी पण कोणता पण रुद्राक्ष घालू शकतो. त्याच्यासाठी आहे ना, तुम्ही जर तुमचा स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी घाला. तर आता नेक्स्ट टाइम आपण जेव्हा भेटू ना, त्या टाइमला आपण ना, जर तुमची इच्छा असेल तर, जर व्ह्यूअरला पाहिजे असेल तर आपण रुद्राक्ष बद्दल आपण हे ना बोलू. करेक्ट. हा, तर रुद्राक्ष काम करतात. आणि पूजा सगळ्यात जास्त, मंत्र जाप, चालिसा जेवढ्या आहेत ना ते काम करतात, खूप रिझल्ट चांगले देतात. मंत्रांचा खूप फायदा, म्हणजे जप केला पाहिजे माणसाने, पण तो आतून केला पाहिजे. नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं तसं नको करायचं. जेव्हा राहूची दशा असते ना, त्या टाइमला तुम्हाला हरे राम हरे कृष्ण ओपनली करतात. जेव्हा तुम्ही बघा विराट कोहलीला, ते कधी पण सत्संग मध्ये जातात, हरे कृष्ण हरे राम राधा राधा हे ना ते करतात. आणि ते खूप तुम्ही त्यांचे रील्स बघितले असेल, ते ना जातायत आणि असे सत्संग अटेंड करतायत, हे ना हरे कृष्ण हरे राम करतायत. आणि जेव्हा केतूची दशा चालू असते ना, त्या टाइमला तुम्ही काय करता, एका ठिकाणी बसता आणि नाम जप करता. आणि त्या टाइमला तुम्ही ना एकांत होता आणि मग नाम जप करतात, तेव्हा ते रिझल्ट मिळतात. तर त्या टाइमला तुम्हाला, जर तुमची राहूची दशा तुम्हाला चांगले रिझल्ट देत नाहीये ना, तुम्ही वृंदावनला जा, अशा कोणत्या तरी ठिकाण, नाशिकला जा, त्र्यंबकेश्वरला जा, तिथे जाऊन हे ना नदीमध्ये आंघोळ करा, देवाचं नाम जप करा, सत्संग अटेंड करा. फर्स्ट हाऊसचा जो राहू आहे ना, त्यांच्यासाठी पण ही चांगली रेमेडी आहे. 10th हाऊसचा राहू आहे त्यांच्यासाठी चांगली रेमेडी आहे. 5th हाऊसचा, 9th हाऊसचा, 4th हाऊसचा त्यांच्यासाठी ही चांगली रेमेडी आहे. तुम्ही जा तिथे आणि नाम जप करा. ओके. आणि हरे कृष्ण हरे राम, कोणत्या तुम्ही ज्या देवाला मानतात ना त्यांची भक्ती करा, खूप फायदा होतो. आणि मॅम, दानाचं काय महत्व आहे? तुम्ही दानाबद्दल पण बोलल्या होत्या की दान केलं पाहिजे, त्याचं काय महत्व आहे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या घरामध्ये जे व्यक्ती, ज्यांच्या घरामध्ये ही रीती चालत असेल ना, रिवाज चालू असेल की त्यांचे आहेत ना, घरचे आहेत ना, जे अँसेस्टर आहेत ना, ते दान धर्म करतायत, तर त्या घरामध्ये ना सडन इव्हेंट्स कमी होतात. त्यांच्या घरामध्ये ना अकाल मृत्यू कमी होते.
असे सडन ऍक्सिडेंट झालाय हे असे खूप कमी ऐकायला मिळते. कोणती तरी मोठी बिमारी झाली आहे असे कमी ऐकायला दिसते तुम्हाला. तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांची जर आहे ना अशी रीती चावलत असेल, मी माझ्या आजी आजोबांना बघितले त्यांनी दान केले, माझ्या मम्मी पप्पांना बघितलंय माझे आई बाबा दान करतात, आणि आता ती माझे भाऊ पण करताय मी पण करते. तर मग बेसिकली दान असं नाही की मी आज आहे ना दान केले तर रीलला टाकतीये, इंस्टाग्रामला आहे ना व्हिडिओ टाकते, ते दान नाहीये. ते नाही करायचं का? बिलकुल नाही करायचं. ठीक आहे, आता हे कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं की काही लोक म्हणतात अरे ते शो ऑफ करतात, पण तुम्ही जेवढं गुप्तदान करताल ना, गुप्तदान म्हणजे कोणाला न सांगता, तर ते दान ना तुम्हाला खूप फायदा करतं. तुम्ही काही करा न करा, ठीक आहे, तुम्ही रोज मंदिरात जा न जा, अमावस्या पौर्णिमा संक्रांती आणि दिवाळी या टाइमला फक्त दान करा, तुमच्या लाईफमध्ये 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सगळे तुमच्या लाईफमध्ये. आणि एक अजून गोष्ट ना, माझ्या घरी ना सत्यनारायणची पूजा होती. ठीक आहे, त्या टाइमला माझ्या घरी एक पंडितजी आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं जर तुम्ही हिंदू आहात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये रोज तुमच्या फॅमिली सोबत मिळून ना पूजापाठ करणं जरुरी आहे. तुम्ही बाकीच्या धर्मामध्ये बघा ना, ते लोक काय करतात, रोज एका टाइमला एका ठिकाणी येऊन 5 मिनिटं तरी पूजा करतात. आणि एका दिवसात 4 वेळा करतात काही समाज, काही तर करतात. आता त्यांच्यावरती नाही जायचं आपल्याला, पण जर काही लोक म्हणतात आमच्याजवळ टाइम नाहीये, का टाइम नाहीये? जेवणासाठी टाइम आहे, रील बघण्यासाठी टाइम आहे, फालतू टाइमपास करण्यासाठी टाइम आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही 10 मिनिटं काढा, 5 मिनिटं काढा. सकाळी टाइम नाही काही फरक पडत नाही, संध्याकाळी 10 मिनिटं काढा, 5 मिनिटं काढा, सगळी फॅमिली मिळून ना बसा आणि हनुमान चालीसा लावा, नाही तर हरे कृष्ण हरे राम 108 वेळा म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, गणपतीची आरती करा. ठीक आहे, मग तुमच्या घरामध्ये जे सडन इव्हेंट्स येतात ते नाही होणार. बरोबर आहे. तुमच्या घरामध्ये गरिबी येणार नाही, कमीत कमी अशा बिमाऱ्या येणार नाही ज्याने तुमचे पूर्ण सगळी तुमची जमापुंजी युज होतीये, ते नाही होणार. तुमची लाईफ प्रोटेक्टेड राहील. बरोबर आहे. आणि हे बिलकुल म्हणणं की नाही आमच्याजवळ टाइम नाहीये, काही लोक म्हणतात ना तुम्ही करू नका, तुमच्याजवळ टाइम नाहीये. का टाइम नाहीये? तुम्हाला टाइम काढायला पाहिजे. एक टाइमचं जेवण कमी करा ना. तर तुम्हाला जर हे पाहिजे असेल की माझ्या फॅमिलीमध्ये सुख समृद्धी पाहिजे, चांगले घरामध्ये आरोग्य पाहिजे, चांगले सगळे माझे मुलं चांगले शिकले पाहिजेत, माझे रिलेशन माझ्या बायकोसोबत माझ्या नवऱ्यासोबत चांगले पाहिजे, सगळी फॅमिली बसा. मी ना एक माझं एक्झाम्पल सांगते. मी ना वास्तू करण्यासाठी एका घरी गेले होते, तर त्या टाइमला 9-9:30चा काहीतरी टाइम होता आणि त्यांना सकाळीच टाइम होता म्हणून मी गेले होते. त्या टाइमला मी बघितलं आजी पूजा करतीये, आणि म्हणजे त्यांच्या घरामध्ये आजी पूजा करत होती आणि त्यांची जी मुलं होती ते रील बघत आहे, डायनिंग टेबलवर बसले आहेत, आणि त्यांचे म्हणजे जे ओनर होते ना ते माझ्यासोबत बोलत होते, बघत होते, आणि त्यांची जी बायको आहे ना ती काहीतरी फेस पॅक लावलाय, त्यांची जी मेड आहे ती किचन मध्ये काम करतीये, घरामध्ये चप्पल घातलीये. अरे तुम्ही किती घराचं म्हणजे सत्यानाश करून टाकला. बरोबर आहे. आणि आणि त्यांची जी मुलं होते ना त्यांना मी म्हणलं की अरे हनुमान चालीसाचा, कारण की त्यांच्या कुंडलीमध्ये असे कॉम्बिनेशन होते, मी त्यांना म्हणलं हनुमान चालीसाचा पाठ करायला. त्यांचा मुलगा म्हणतो हनुमान चालीसा काय असते? मला एवढं नवल वाटलं, बापरे, हनुमान चालीसा माहिती नाहीये. जर त्यांचा मुलगा कोणता पण, त्यांचे जे मुलं जर आहे ना अभ्यास करत नसतील, शाळेमध्ये त्यांना चांगले मार्क्स पडत नसतील, त्यांच्यासाठी एक बेस्ट रेमेडी आहे, त्यांना हनुमान चालीसाचा पाठ करायला लावा आणि सूर्याला पाणी द्यायला लावा. नाही त्यांचे नंबर 1 नंबर 2 मार्क्स आले ना, त्यांचे रँकिंग आली ना, तर माझं नाव चेंज करा तुम्ही. लिटरली सांगायले, मी खूप चांगले रिझल्ट बघितले. आणि माझा ना भाचा आहे, 2 वर्षाचाच आहे. ठीक आहे, आमच्या घरामध्ये मी माझ्या घरांना सगळ्यांना सांगितलं की भाई सगळ्यांनी बसायचं आणि पूजा करायची, 5 मिनिटं का होईना. त्याला 2 वर्षाच्या मुलाला हनुमान चालीसा पूर्ण येते. हनुमान चालीसा येते, मंत्र येतात, आणि ते सीताराम हनुमान ते आरती येते, गणेशाची आरती येते, सगळी पूर्ण म्हणतो न बघता. त्याला ना वाचता येते ना लिहिता येते. 2 वर्षाचा मुलगा म्हणजे किती, बापरे, त्याला हनुमान चालीसा येते पूर्ण येते, पूर्ण म्हणतो तो हनुमान चालीसा. आणि त्याला शिकवलंय, त्यास पहिलेपासून सांगितलंय तुम्ही करायचं. आणि त्याला एवढं वेळ आहे, रोज सकाळी आलं की पहिले आईला म्हणते आई बाबा चला आरती करूया. अरे बापरे. आणि करते ते आरती करा. बाबाचा एखाद्याच फोनच आहे, बाबा फोनवर नाही बोलायचं, माहिती नाही ना तुम्हाला, असं म्हणते त्यांना, म्हणते ते बसा पूजा करा, सगळ्यांनी 5 मिनिटं बसून पूजा करा. आणि ते घर ना त्या घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणजे येतेच. हे खूप चांगली रेमेडी आहे. माहिती, काही करायचं नाही, नका करू, फक्त सगळे मिळून एका ठिकाणी बसा आणि पूजा पाठ करा, 5 मिनिटं 10 मिनिटं, पण सगळी फॅमिली. असं नाही की एक फोनवर बोलते, एक नाश्ता करते, नाही तर दुसरं काहीतरी काम करते, हे नाही नको करायला. करेक्ट. आणि आपण आपल्या घरात, आणि ते पंडितजींनी मला ही गोष्ट सांगितली, मला एवढी पटली ना. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती ना पुढे गेली पाहिजे, त्याला ना अशी म्हणजे आता जसं बॉलिवूडमुळे काय होते ती विसरल्या जात आहे, तर ती नाही झाली पाहिजे ना. त्याच्यासाठी हे आपलं कर्तव्य आहे. आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी पण येईल. मॅम, आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊ.
दोन गोष्टी असतात, एक असतं तुमचं कर्म आणि दुसरं असतं तुमचं नशीब किंवा तुमचं लक आपण जे म्हणतो. तर तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात बेस्ट काय, कर्म चांगले असले तर आपलं नशीब बदलता येतं का, किंवा लकवर किती गोष्टी डिपेंड आहे? ओके, आता मी जे आन्सर देईल ना, तर होऊ शकतं की काही लोकांना वाटेल की अरे हे काय आहे ना, तुम्ही हे नाही ना डिसएग्री पण होऊ शकता, ठीक आहे. पण माझ्या हिशोबाने कम्प्लिटली लक आहे. ओके, का, तर प्रश्न हा असेल की का म्हटल्यानंतर तुम्ही कुठे कुठे जन्म घेताल, तुमचे आई वडील कसे असतील हे ना, तुम्हाला कोणत्या शाळेत जायचं असेल, कारण की तुमचे जो सेन्सेस नव्हते हे तुमच्या हातात नाही आहे. हे सगळं तुमचं कम्प्लिटली लक आहे ना. बरोबर. तर तुम्ही तुमची हाईट किती असेल हे ना, हे तुमचा कलर कसा असेल हे तुमच्या हातात नाही आहे. मग आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं ना कमजोर वाटेल हे ना, असं वाटेल की माझ्या हातात काहीच नाही आहे. असं नाहीये, तुम्हाला थोडे थोडे चॉईसेस दिले आहेत. जसं तुमच्या हातामध्ये तुमची हाईट नाहीये पण तुमचं पोट आहे, ते बारीक असेल, छोटा असेल, मोठा असेल, हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे, तुम्हाला काम कसं करायचंय, कोणत्या पद्धतीने करायचंय हे तुमच्या हातात आहे. तर तुम्हाला थोडे थोडे चॉईसेस दिले आहेत. त्याने म्हणून काय करू शकतो, तुम्ही तुमचा लक चेंज करू शकत नाही पण तुम्ही तुमचे कर्म करू शकतात. कर्म चांगले करू शकतो. हा, कर्म चांगले केले ना तर एखाद्याच्या व्यक्तीचे कर्म इतके चांगले असतात ना की त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतात. ओके. आणि तुमचे जे कर्म चांगले होते ना त्यामुळेच तुम्हाला ती अशी कुंडली मिळते. तुम्ही होऊ शकत होतं ना तुम्ही अंबानीच्या घरामध्ये ना जन्म घ्या, होऊ शकत होतं ना की तुम्ही अंबानीच्या घरामध्ये, इलॉन मस्कच्या घरामध्ये ना जन्म घेतला असता, बट नाही घेतला. तुम्हाला जे आई वडील भेटले, तुमचे जे पहिलेचे कर्म होते ना त्याच्यामुळे तुम्हाला हा जन्म असा भेटला. आणि तुम्हाला जे लाईफ मध्ये सगळं भेटतं ना ते तुमचं लकच आहे. करेक्ट. तर मग आता ते चेंज तर नाही करू शकत पण तुम्हाला काही चॉईसेस दिल्या, तुमचं कर्म करणं तुमच्या हातात आहे. बरोबर आहे. तुम्ही जेवढी पूजा पाठ कराल, जेवढं दान पुण्य कराल, म्हणून मी प्रत्येक वेळा सांगितलंय की तुम्ही दान पुण्य करा, ती सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे. पूजा पाठ करा, ती बेस्ट रेमेडी आहे. तुम्ही काही करा न करा ह्या गोष्टी नक्की करा, त्याने तुमचा लक खूप चांगला राहील. चांगला. येस. तर मॅम थँक्यू सो मच. तुम्ही जी ही इन्फॉर्मेशन दिली आपल्या ऑडियन्सला त्याचा फायदा होईल. जे राहू वगैरे जे आहे, जे ग्रह आहे, तर ग्रह कसा परिणाम करू शकतात, कोणत्या हाऊसमध्ये बसल्यावर, तेही तुम्ही सांगितलं. ज्याही लोकांना तुमच्यासोबत कन्सल्ट करायचंय तर काय प्रोसेस आहे मॅम, कसं ते कॉन्टॅक्ट करू शकतात? ते माझा नंबर आहे त्यांच्यावरती कॉल करू शकतात. तुमचा नंबर आहे सांगता येईल तुम्हाला? 9325285025 या नंबरवर कॉल करा आणि अपॉइंटमेंट बुक होईल. आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मी मॅमचा नंबर पूर्ण मेन्शन केलेला आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट पण केलेलं आहे, तुम्ही त्यालाही फॉलो करू शकता. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.